नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण सामान्य विज्ञानाला सुरुवात करणार आहोत. आताचं लेक्चर पाहण्याच्या आधी मी सर्वांना सांगेन की याच्या आधी आपण पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात जे येणाऱ्या पूर्व परीक्षा आहेत किंवा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा असतात, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पॉलिटिकल सायन्स मधून जे महत्वाचे एक ते कम कलम असतात याचं कम्प्लीट विश्लेषण केलं होतं. आणि त्या विश्लेषणातून विद्यार्थ्याची अशी मागणी होती की जर येणारे एक्झाम जे आहेत एक्झामसाठी विज्ञान सब्जेक्ट मधून भरपूर मार्काला क्वेश्चन असतात आणि जे राज्यसेवेला 20 मार्काला क्वेश्चन असतात, पीएसआय पूर्व परीक्षेला 15 मार्काला विज्ञान क्वेश्चन येतात, युपीएससीला ज्या 2019च्या युपीएससीच्या पूर्व परीक्षेला 19 मार्काला विज्ञान क्वेश्चन आले होते. जेव्हा तुम्ही मेन्स परीक्षेत अनालिसिस करता तेव्हा विज्ञान मार्काचे भरपूर क्वेश्चन आले होते. तर सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी होती तर विज्ञान मधून सामान्य विज्ञानासंदर्भात आम्हाला 2-3 टॉपिकवर लेक्चर आवश्यक आहे. ठीक आहे. मग अशा त्या विद्यार्थ्यांच्या मागणीच्या किंवा त्या सर्व विद्यार्थ्यांमधून आपण जे राज्यसेवा आणि पीएसआय साठी किंवा पूर्ण एमपीएससी साठी जे सामान्य विज्ञान महत्वाचं असतं, पुन्हा तुम्ही रेल्वे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम जर देणार असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झाम मध्ये विज्ञान हे किमान 25% मार्कासाठी असतं. जसं रेल्वे असेल, क्लास डी असेल, क्लास सी असेल, त्यामध्ये विज्ञानाला खूप महत्व असतं. तर असं आपण विज्ञानचा आज फक्त विज्ञानची इंट्रोडक्शन पाहणार आहोत आणि तिथून पुढे 10 ते 12 लेक्चर असणार आहेत. त्या 10 ते 12 लेक्चरमध्ये आपण पूर्ण जीवशास्त्राचं विश्लेषण करणार आहोत. कारण की जीवशास्त्र हा सब्जेक्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना समजण्यासाठी किंवा पचण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यातून परीक्षेला जास्त क्वेश्चन येतात. त्यामुळे आपण सुरुवातीलाच जे टॉपिक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना ज्या टॉपिकमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येतात ते टॉपिक आपण आपल्या ध्येय यूपीएससी एमपीएससी चॅनलवर सुरुवातीला घेतोय आणि त्यानंतर मग राहिलेले जे टॉपिक असतील इकॉनॉमिक्स किंवा राज्यशास्त्राचे इतर टॉपिक असेल किंवा इतिहास असेल किंवा जॉग्राफी असेल की हे जे अन्य विषयाचे टॉपिक आहेत ते आपण नंतर घेऊ. पण येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थ्यांना सर्वात जास्त उपयुक्त ठरेल असे टॉपिकचं आपण आताच्या लेक्चरमध्ये विश्लेषण करतोय की या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. तर चला आताच्या लेक्चरला सुरुवात करूया. आताच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे तर सुरुवातीला प्रत्येकाला जे विज्ञान सब्जेक्ट आहे, विज्ञान सब्जेक्टचा आपल्याला दायरा समजला पाहिजे की विज्ञानमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी येतात आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण का की विज्ञानाचा दायरा खूप मोठा आहे. जसं तुम्ही जर आपण ऍडमिशन करत आहोत तुम्हाला तीन शाखा पाहायला मिळतात. विज्ञान वेगळं असतं, कला वेगळं असतं आणि कॉमर्स वेगळं असतं. म्हणजे कला म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अशी 3 फॅसिलिटी तयार होतात. त्यामध्ये विज्ञान हे वेगळे आहे आणि विज्ञानाचा फक्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला माहित आहे 11वी पासून ती वेगळी शाखा होत जाते आणि तिथं आपण डॉक्टरेट पर्यंत वेगवेगळ्या पोस्ट आणि प्रचंड मोठी त्याची व्याप्ती आहे. मग स्पर्धा परीक्षेला सर्व विज्ञानचा अभ्यास करायचा आहे का तर आपल्याला विज्ञानामध्ये मास्टर व्हायचं नाही तर विज्ञानचं तुमच्या परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान आहे. मग फक्त सामान्य विज्ञान आहे का तर त्याचबरोबर टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानावर सुद्धा क्वेश्चन विचारलं जातं. तर आत्ताचं लेक्चर असेल सुरुवातीला 10-15 मिनिटं आपण विज्ञान सब्जेक्टचा व्याप्ती पाहू आणि त्यानंतर मग तुमच्या परीक्षेला विज्ञानामध्ये कुठून कसे क्वेश्चन येतात वेगवेगळ्या एक्झामला ते थोडं अनालिसिस करूया. आणि त्यानंतर मग जे आपलं जीवशास्त्र आहे, जो बायो आहे, हे बायोचं पूर्ण विषयाची इंट्रोडक्शन पाहिजे की जेव्हा तुम्ही जीवशास्त्राचा अभ्यास करता तर जीवशास्त्रामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात, कोणकोणते विषय येतात हे आपण तिसऱ्या टायमाला त्याचं अनालिसिस करूया. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ चांगला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक विज्ञानासंदर्भात एक तुमची वेगळी समज तयार होऊ शकते. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जे तुम्हाला परीक्षेसाठी भरपूर गोष्टी समजतील. ह्याच्या पुढचे जे लेक्चर असणार आहेत त्या लेक्चर पाहण्याच्या आधी तुमच्या माइंडमध्ये एक प्रकारची इमेज क्रिएट होईल की जीवशास्त्रामध्ये नेमकं तुम्हाला काय पाहायचं आहे. ठीक आहे. तर चला सुरुवातीला विज्ञान सब्जेक्टचे 2 पार्ट सुरुवातीला पडतात. एक असतं त्याला म्हणतात सामान्य विज्ञान. ठीक आहे. भरपूर जणांना सामान्य विज्ञानाचा अर्थच कळत नाही की सामान्य विज्ञान म्हणजे नेमकं काय. आणि दुसरं असतं त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे. टेक्नॉलॉजी म्हणतात. ठीक आहे. असे 2 पार्ट पडतात. तुमच्या परीक्षेला जर तुम्ही कोणती एक्झाम देणार आहे त्या एक्झामवर डिपेंड असतं की कोणता सिलेबस आहे. की पहिला तुम्ही चेक केलं पाहिजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे काय सामान्य विज्ञान आहे. सरासरी राज्यसेवेच्या सर्व एक्झामला सामान्य विज्ञान असतं.
UPSC ला गेला तर UPSC ला विज्ञान आणि तंत्रज्ञान असतं. राज्यसेवा पूर्वला म्हटला तर सामान्य विज्ञान असतं. राज्यसेवा मेन्स मध्ये गेला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान असतं. मग दोघांच्या मध्ये फरक काय आहे ते समजलं पाहिजे. मग सुरुवातीला सामान्य विज्ञान म्हणजे काय कळालं पाहिजे. सामान्य विज्ञानामध्ये विज्ञानाचा आपण बेसिक सर्व गोष्टीचा अनालिसिस करतो आणि बेसिक नंतर जे ऍडव्हान्स असतं की इथं तुम्हाला पेशीचा अभ्यास करायचा असून पेशीच्या बेसवर बेसिक टेक्नॉलॉजी आपण त्याला जिनोम टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणतो, बायोटेक्नॉलॉजी देतो. ठीक आहे. सामान्य विज्ञानामध्ये तुम्ही अणूचा अभ्यास करता आणि अणूवर आधारित जी नॅनो टेक्नॉलॉजी असते, नॅनो टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये येते. ठीक आहे. म्हणजे इथं सामान्य विज्ञानाची पुढची पायरी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान असतं. विज्ञान आणि तंत्रज्ञान तुम्हाला जर समजावून घ्यायचं असेल तर सर्वात पहिला तुम्हाला सामान्य विज्ञानावर तुमची चांगली पकड पाहिजे. तुम्हाला सामान्य विज्ञान जर माहित असेल तर तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान समजू शकतं. डायरेक्ट विज्ञान व तंत्रज्ञान समजणार नाही, त्यासाठी पहिला ती गोष्ट आहे. ठीक आहे. मग सामान्य विज्ञानामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर सामान्य गोष्टी विज्ञानाचा विचार केला की सामान्य विज्ञानामध्ये 3 गोष्टी येतात. ठीक आहे. त्यामध्ये पहिले येतं त्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, भौतिकशास्त्र. ठीक आहे. त्याला फिजिक्स म्हणतात. दुसरं असतं त्याला म्हणतात रसायनशास्त्र, त्याला केमिस्ट्री म्हणतात. आणि तिसरं येतं त्याला जीवशास्त्र म्हणतात, बायोलॉजी. ठीक आहे. हे सामान्य विज्ञानाच्या 3 गोष्टी येतात. ठीक आहे. कोणकोणत्या? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. भौतिकशास्त्र म्हणजे काय की जे वेगवेगळे पदार्थ असतात, म्हणजे एखादा पदार्थ असेल की एखाद्या पदार्थाची अवस्थेचा, भौतिक अवस्थेचा अभ्यास करणं. की तो समजा एखादा पदार्थ आहे, डस्टर आहे, ह्या डस्टरच्या भौतिक अवस्थेचा अभ्यास करणं की हा डस्टर स्थायूमध्ये आहे, द्रवमध्ये आहे, वायूमध्ये आहे, त्याचं वजन किती आहे, त्याचं वस्तुमान किती आहे, त्यामध्ये किती मास, म्हणजे वस्तू म्हणजे मास किती संचय आहे, त्याची हाईट किती आहे, त्याची उंची, हाईट नंतर त्याची रुंदी किती आहे, जे सगळ्या गोष्टीचं जे भौतिक गोष्टीचं अनालिसिस करणं त्याला म्हणतात भौतिकशास्त्र. ठीक आहे. आणि क्वांटम फिजिक्स हे सर्वात लहान पार्टिकल आहे, त्याचं आपण मापन करू शकतो. भौतिकशास्त्र म्हणजे अशा गोष्टी की ज्याचं आपण मापन करू शकतो, त्याला भौतिकशास्त्र म्हणतात. ठीक आहे. मग भौतिकशास्त्रामध्ये कोणकोणते टॉपिक येतात, कोणकोणत्या गोष्टी अनालिसिस करायचं असतं ते मग पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण भौतिकशास्त्राचा अभ्यास करणार आहे तेव्हा तुम्हाला मी सांगेन की भौतिकशास्त्रामध्ये कोणकोणते टॉपिक असतात, त्यामध्ये कोणकोणता आपण अभ्यास करतो. ते ऊर्जा, कार्य, बल, प्रकाश, चुंबकीय, बाकीचे टॉपिक आहेत ते आपण पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जीवशास्त्र समजून घ्यायचं आहे. पुढचं रसायनशास्त्र. रसायनशास्त्र म्हणजे काय, इथं पदार्थाच्या भौतिक वस्तूचा अभ्यास केला जातो. तर रसायनशास्त्रामध्ये तो जो पदार्थ आहे त्या पदार्थाची निर्मिती कशापासून झाल्या याचा अभ्यास केला जातो, त्याला रसायनशास्त्र म्हणतात. की समजा हा हे डस्टर आहे, डस्टरच्या भौतिकचा गोष्टीचा अनालिसिस केला तर त्याला भौतिकशास्त्र म्हणतात. पण हे जे भौतिकशास्त्र आहे ते जो डस्टर आहे हे डस्टर कशापासून बनलंय, त्यामध्ये अणू किती आहे, त्यामध्ये रेणू किती आहे, त्यामध्ये म्हणजे ते पदार्थ कशापासून बनलाय ह्याचा अभ्यास करणं म्हणजे रसायनशास्त्र. की पदार्थाच्या निर्मितीचा अभ्यास करणं. ठीक आहे. मग त्या पदार्थाची निर्मिती कशापासून होते, तर पदार्थाची निर्मिती अणूपासून होते. तर रसायनशास्त्राची सुरुवात कशापासून होते, अणूपासून होते. जर भौतिकशास्त्राची सुरुवात होते क्वांटम फिजिक्स पासून, इथं सुरुवात होते अणूपासून. ठीक आहे. कारण पदार्थातील सर्वात लहान पार्टिकल ज्याच्यापासून सर्वांची निर्मिती झाल्या तो म्हणजे अणू, तो रसायनशास्त्राचा सर्वात लहान पार्टिकल होतो. ठीक आहे. आणि तिसरं असतं जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे ज्याची वाढ होते, पुन्हा विकास होतो, ज्याच्यामध्ये जिवंतपणा असतं की त्याला आपण सजीव म्हणतो. सर्व सजीवांचा अभ्यास करणं म्हणजे जीवशास्त्र. ठीक आहे. हे सामान्य विज्ञानाचे 3 डेफिनेशन असतात. ह्या 3 डेफिनेशनचा तुम्हाला सामान्य अभ्यास पाहिजे. इथे तुम्ही जास्त खोलवर जाता कामा नये. की तुम्हाला सामान्य भौतिकशास्त्राचे एक अर्धा टॉपिक आहे, त्याचं बेसिक गोष्टी माहित पाहिजेत. रसायनशास्त्राचे अर्धा टॉपिक आहे, त्याचं बेसिक गोष्टी माहित पाहिजेत. आणि जीवशास्त्र त्याचे एक 10 ते 12 टॉपिक आहे, त्याचा अभ्यास झाला की तुम्हाला इथून मार्क मिळू शकतात. हे झालं सामान्य विज्ञानाचे 3 पार्ट. तसं विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये गेला तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे 4-5 पार्ट पडतात. पहिला म्हणू शकता विज्ञानमध्ये की भौतिकशास्त्राचा सर्वात लहान पार्ट त्याला आपण काय म्हणतो, क्वांटम. तर क्वांटम फिजिक्स ह्यातली पहिली शाखा येऊ शकते, क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम भौतिकशास्त्र. ह्यामध्ये रसायनशास्त्रामध्ये अणू सगळ्यात लहान येतो, मग अणूवर आधारित असते त्याला काय म्हणतात, नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो तंत्रज्ञान. ठीक आहे. नॅनो टेक्नॉलॉजी. ठीक आहे.
बघा म्हणजे इथं बेसिक आहे की भौतिकशास्त्रात सर्वात लहानपणी क्वांटम, तर क्वांटमचा तिथं अभ्यास करायला होतो. रसायनशास्त्रात सर्वात लहानपणी नॅनो, तर फक्त नॅनोवर अभ्यास करून नॅनो टेक्नॉलॉजीवर परिवर्तन करून नवीन नवीन पदार्थाची निर्मिती करणं त्याला म्हणतात नॅनो टेक्नॉलॉजी. की सर्वात लहान नॅनो म्हणजे सर्वात लहान सूक्ष्मकण, सूक्ष्म पार्टिकल अणू त्याच्यावर वर्किंग करणं. तसंच जीवशास्त्र आहे. जीवशास्त्रामध्ये सर्वात लहान पार्टिकल काय असतो, त्याचं पेशी नाव असतं आणि पेशीवर फक्त अभ्यास करून नवीन निर्मिती करणं त्याला म्हणतात बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, बायोतंत्रज्ञान किंवा जिनॉम टेक्नॉलॉजी म्हणतात. जिनॉम म्हणजे काय की पेशीवर अभ्यास करणारा शाखा. की फक्त बघा म्हणजे जीवशास्त्राची सर्वात लहान पार्ट पेशी, म्हणजे फक्त पेशीवर डेप्थवर अभ्यास करणं आणि पेशीपासून वेगळ्या गोष्टीची निर्मिती करणं त्याला म्हणतात बायोतंत्रज्ञान किंवा जिनॉम टेक्नॉलॉजी किंवा त्याला म्हणतात समजतं. म्हणजे बघा म्हणजे त्यानंतर आणि कोणतं येतं तर आयटी, आपण त्याला म्हणतो आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, माहिती गोळा करणारं तंत्रज्ञान. आधी आपण काय करतो, सुरुवातीला जो कॉम्प्युटर होता त्याचा आकार होता एखाद्या रूम 10 रूम एवढा अंतर होता, आकार होता आणि तो किती माहिती साठवून ठेवत होता, तर त्याची माहिती काढण्याची क्षमता खूप कमी होती. नंतर आयटी टेक्नॉलॉजी म्हणजे काय झालं, ती चिप लहान होत गेली आणि आता एक लहानसं मेमरी कार्ड असतं. ते लहानसं मेमरी कार्ड किती तर 64 ते 68 किंवा 120 500 MB पर्यंतचा डाटा ठेवू शकतं. पीसीची किती तर ट्रिलियन MB मध्ये काय असं डाटा साठवून ठेवण्याची क्षमता असते. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय की जो डाटा आहे, जो माहिती आहे, ती माहिती साठवून ठेवण्याची क्षमता त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तो कॉम्प्युटर बेसवर असतं, त्याला आयटी टेक्नॉलॉजी म्हणतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे पुढे येतं अवकाश तंत्रज्ञान. त्यावर सुद्धा परीक्षेला जस्ट क्वेश्चन अवकाश तंत्रज्ञान. ठीक आहे, अवकाश तंत्रज्ञानामध्ये काय की जे वेगवेगळे ग्रह आहेत, ग्रहांचा शोध कसा लागला, ज्यामध्ये ग्रहाचा शोध आम्ही कोणकोणत्या लॉन्चिंग व्हेकलचा, म्हणजे जीसीएलव्ही म्हणजे काय, पीसीएलव्ही म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, ते व्हेकल आपण कसं लॉन्च करतो, ते लॉन्चिंग सिस्टीम कशी आहे, त्यामध्ये कोणते, हे सगळं अवकाश तंत्रज्ञानामध्ये येतं आणि परीक्षेला अवकाश तंत्रज्ञानावर म्हणजे क्वेश्चन येतात. त्यानंतर पुन्हा तंत्रज्ञान आले काय तर पुढचं एक असतं सुरक्षा संदर्भात, डिफेन्स. ठीक आहे, सुरक्षा अथवा त्याला आपण डिफेन्स टेक्नॉलॉजी म्हणतो. सुरक्षा संदर्भात म्हणजे काय की डिफेन्स टेक्नॉलॉजी, त्यामध्ये तुम्हाला माहिती डिफेन्स दोन प्रकारचे असतं. एक म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी म्हणजे अटॅक करण्यासाठी, आणि दुसऱ्याकडून जर अटॅक झाला तर त्याचं संरक्षण करण्यासाठी. म्हणजे युद्धामध्ये काय असतं, तलवार आणि ढाल असते ना, काय फक्त तलवारच असते, तलवार आणि ढाल दोन्ही असतात. मग तलवारचा वापर काय असतो, दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी तलवार असते आणि दुसऱ्याचं आक्रमण झालं तर ते रोखण्यासाठी ढाल असते. म्हणजे डिफेन्स मध्ये दोन प्रकार असतात सुरक्षेमध्ये, एक सुरक्षेमध्ये दोन, एक अटॅक करण्यासाठी, एक संरक्षण करण्यासाठी. तर त्यामध्ये सुरक्षा तंत्रज्ञान, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बॅलिस्टिक मिसाईल येतात, क्रूज मिसाईल येतात. ठीक आहे, पुन्हा त्यामध्ये आगीत सगळे येतात. ठीक आहे, हा हे सगळे तंत्रज्ञान. ठीक आहे, जेव्हा तुम्ही विज्ञानचा अभ्यास करता तर विज्ञानामध्ये एवढ्या गोष्टी येतात. ठीक आहे, कोणकोणत्या समजल्या की सामान्य विज्ञानामध्ये 3 पार्ट आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एवढे पार्ट. मग तुमच्या परीक्षेचे क्वेश्चन कसे नाही कुठून येतात हेच पहिला समजलं पाहिजे की तुमच्या परीक्षेला तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण घेऊया की तुमची जी राज्यसेवा एक्झाम असते, राज्यसेवा म्हणजे काय की एमपीएससी मार्फत जे क्लास 2 आणि क्लास 1 अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते त्याला राज्यसेवा म्हणतात. ठीक आहे, ह्या राज्यसेवेच्या एक्झामचा विचार केला तर राज्यसेवा एक्झामला पूर्व परीक्षेला, फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेला भौतिक विज्ञानावर किमान दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन असतात. ठीक आहे, एकूण राज्यसेवेला 20 क्वेश्चन असतात, ते सायन्स मधून येतात. त्यातले 4 ते 5 क्वेश्चन भौतिक शास्त्रावर असतात, रसायनशास्त्रावर 3 ते 4 क्वेश्चन असतात आणि जीवशास्त्रावर सर्वात जास्त म्हणजे नियरली 9 ते 10 क्वेश्चन असतात. ठीक आहे, आणि जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान हे करंट बेसवर विचारलं जातं, चालू घडामोडीच्या बेस विचारतं, किमान 1 किंवा 2 क्वेश्चन. ठीक आहे, ह्यातून तुम्हाला समजू शकतं जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर विज्ञान हे मस्ट आहे, विज्ञान हे तुम्हाला करावंच लागतं. 100 पैकी 20 क्वेश्चन विज्ञानमध्ये येतात. त्या 20 क्वेश्चनचा जर विचार केला तर त्यामधून भौतिकशास्त्र 4 ते 5 क्वेश्चन, रसायनशास्त्र 3 ते 4 क्वेश्चन, जीवशास्त्र 10 क्वेश्चन, म्हणजे 20 पैकी 10% वाटा फक्त जीवशास्त्र घेतं आणि राहिलेलं टेक्नॉलॉजी 1%. याचा अर्थ टेक्नॉलॉजी तुम्हाला जास्त डेप्थवर अभ्यास करायचा आहे का तर प्रत्येक टेक्नॉलॉजी तुम्हाला व्याख्या माहिती पाहिजे आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये सध्या नवीन कोणते शोध लावलेत हे चालू घडामोडीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचा 1 ते 2 मार्क सहज तुम्ही मिळू शकता. हे झालं राज्यसेवा परीक्षेसाठी. दुसरी, जर तुम्ही एमपीएससी मार्क तर ब वर्गाच्या परीक्षेचा अभ्यास करा, ब किंवा क, त्याला पीएसआय किंवा एक्साइज पीएसआय या एक्झामचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, म्हणजे क्लास क आणि क्लास ब या एक्झामचा अभ्यास करत असाल तर इथं विज्ञान किती मार्काला असतं, टोटली 15 मार्काला विज्ञान येतं. किती, 15 मार्काला. ह्या 15 मार्कापैकी भौतिकशास्त्रातून किती क्वेश्चन येतात तर 3 ते 4 क्वेश्चन भौतिकशास्त्रावर असतात, 2 ते 3 क्वेश्चन
हे रसायनशास्त्रावर असतात आणि नियरली 7 ते 8 क्वेश्चन हे जीवशास्त्रावर असतात आणि एखादा क्वेश्चन हा विज्ञान आणि तंत्रज्ञान येते, एखादा क्वेश्चन येतो. ठीक आहे, म्हणजे एकूण किती 15 क्वेश्चन, पण त्या 15 क्वेश्चनचे 7 ते 8 म्हणजे निम्मी वाटणी ही जीवशास्त्र घेतं. ठीक आहे, आणि राहिलेला नंबर भौतिकशास्त्र 3 ते 4, 2 ते 5 आणि टेक्नॉलॉजीला 1 ते 2 क्वेश्चन येतो. जर युपीएससीचा विचार केला तर युपीएससीच्या क्वेश्चन मध्ये फिक्स क्रायटेरिया नसतो की कशातून किती. तर युपीएससीला गेल्या वर्षीचा विचार केला तर युपीएससीला गेल्या वर्षी सायन्स मधून 19 क्वेश्चन आले होते, त्याच्या आधी 8 आले होते, 9 आले होते, 13 आले होते. दरवर्षी युपीएससीच्या क्वेश्चन मध्ये काय होतात, कमी जास्त पण येतो. युपीएससी डिसाईड नसतं की कोणत्या विषयाला किती मार्काला येईल ते. ठीक आहे, पण गेल्या वर्षी मात्र सायन्स मधून 19 क्वेश्चन आले होते. त्या सायन्सच्या 19 क्वेश्चन पैकी निम्मे क्वेश्चन म्हणजे 50% क्वेश्चन म्हणून आपण, किंवा एकूण 20 क्वेश्चन तरी झाला, 20 पैकी 10% क्वेश्चन हे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणून आले होते. म्हणजे याचा अर्थ जे विद्यार्थी युपीएससीचा अभ्यास करतात त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानावर सर्वात जास्त क्वेश्चन येतात. ठीक आहे, आणि जे पुढे एमपीएससी करतात त्यांना भौतिक शास्त्रामधून, सामान्य विज्ञानामधून सर्वात जास्त क्वेश्चन येतात. मग पण युपीएससीचा अभ्यास करता तुम्हाला तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर पहिला ही बेसिक माहिती पाहिजे, तेव्हा तुम्हाला टेक्नॉलॉजी समजू शकते. ठीक आहे, आणि यातून युपीएससीला काही फिक्स नसतं भौतिकशास्त्रातून किती येणार, रसायनशास्त्रातून किती येणार, जीवशास्त्रातून. याचा अर्थ युपीएससीला तुम्हाला सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. एमपीएससीला मात्र सामान्य विज्ञानाचा अभ्यास करावा लागतो आणि सामान्य विज्ञानाच्या बेसवर सर्वात जास्त जीवशास्त्राला अनालिसिस करावं लागतं. सर्वांना स्ट्रक्चर समजलं असं की विज्ञानामध्ये काय काय अभ्यास करायचा असतो. मग त्यासाठी रेफरन्स काय, एखादं विज्ञान, सामान्य विज्ञानासाठी एखादं पुस्तक जे तुम्ही कोलते सरांचं वापरू शकता, कोलंबी सरांचं वापरू शकता, किंवा लुसेंट सर, कुठल्याही अकॅडमीचं एक पुस्तक, आणि 9वी 10वीचं मराठी माध्यमाचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाची 2 पुस्तकं 9वी आणि 10वीची, आणि त्यानंतर कोलते सरांचं एक पुस्तक, दीपसमचं एक पुस्तक, असं एखादं पुस्तक जरी यूज केला तर तुमचं सामान्य विज्ञान पूर्णपणे कव्हर होऊ शकतं. ठीक आहे, आताच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, आताच्या लेक्चरमध्ये जे जीवशास्त्र आहे, हे जीवशास्त्र स्पर्धा परीक्षेला 50% क्वेश्चन विज्ञानमधून 50% क्वेश्चन हे जीवशास्त्र सब्जेक्ट मध्ये येतात. तर आताच्या लेक्चरमध्ये जीवशास्त्राचे आपण इंट्रोडक्शन पाहणार आहे की जीवशास्त्रामध्ये नेमकं तुम्हाला काय काय आणि कोणकोणत्या गोष्टीचा अनालिसिस करायचं असतं. ठीक आहे, तर चला जीवशास्त्र. ठीक आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे जीवशास्त्र, त्यालाच आपण काय म्हणतो, बायो. ठीक आहे, आता बायोचं वेटिंग स्पर्धा परीक्षेला किती आहे सगळ्यांना कल्पना आली असेल. याचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलं की येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला हे किती जास्तीत जास्त उपयोगी ठरेल या फॉर्मॅटमध्ये मी व्हिडिओ तयार करतोय. ठीक आहे, हे व्हिडिओ जर आम्ही राज्यशास्त्राचे व्हिडिओ करत असताना पाठीमागे उद्देश होता की तुमच्या रिव्हिजन स्वरूपामध्ये मी ते लेक्चर तयार केलं होतं, त्यामुळे त्याला स्पीड जास्त होते ना, आपण जास्त विश्लेषण केलं होतं. पण आताची जे व्हिडिओ तयार करणार आहे त्यामध्ये आपले बेसिक कन्सेप्ट आहे की तुम्हाला हे सगळे व्हिडिओ समजले पाहिजे. याचा अर्थ थोडा स्पीड कमी होऊ शकतो, याचा अर्थ व्हिडिओचा कालावधी वाढू शकतो. ठीक आहे, उद्देश काय आहे की तुम्हाला बायो समजलं पाहिजे, कारण सायन्स आहे, सायन्स समजलं पाहिजे. ते रट्टा मारायचं पाठ करावं लागत नाही, ते एकदा समजलं तर तुम्ही कधीही विसरू शकत नाही. ठीक आहे, तर जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना जीवशास्त्र मी 3 भागामध्ये डिवायडेशन केले. हे डिवायडेशन मी केलंय ते फक्त आपला अभ्यास करण्यासाठी, सोयीस्कर होण्यासाठी. ठीक आहे, हा जसं तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये पण विज्ञान, सामान्य विज्ञान 3 भागामध्ये विभाजन होतं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. त्या पाठीमागे रिझन काय असतं की त्या विषयाच्या वेगवेगळ्या शाखेचं वेगवेगळी वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, एकामध्ये आपण भौतिक मापन करतो, एकामध्ये आपण निर्मितीचा अभ्यास करतो आणि एकामध्ये जीवाचा अभ्यास करतो. तिथे विभाजन आहे, व्याख्येवरून विभाजन केलं, त्यामध्ये तुम्हाला सेपरेशन पाहायला मिळतं. तसं आपण जीवशास्त्राचे 3 भागामध्ये विभाजन केलं. पाठीमागे रिझन असा आहे की तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला एक सिस्टमॅटिकपणा पाहिजे की कोणता पाठ कुठे येतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा. आणि मग ते मार्काचं डिवायडेशन केलं की, कारण की एक आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची प्रचंड भीती असते, कारण की स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भरपूर विद्यार्थी हे कला शाखेचे असतात आणि कला शाखेचे विद्यार्थ्यांचा मला विज्ञानामध्ये त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा असतो. तर विशेष करून जीवशास्त्रामध्ये त्यांना असं वाटतं की जीवशास्त्र खूप डिफिकल्टी आहे आणि त्यात सहज आम्हाला मार्क मिळतच नाहीत असा त्यांचा गैरसमज असतो. तर अशा विद्यार्थ्यांना ही जर सेपरेशन केलं तर त्यांना समजू शकतं की बायोमध्ये कोणत्या गोष्टी डिफिकल्ट आहेत आणि कोणत्या गोष्टी सोप्या आहेत. ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या तुम्ही सहज मार्क घेऊ शकता. ठीक आहे, तर त्यासाठी मी जीवशास्त्रातील 3 भागामध्ये डिवायडेशन केले. तर जीवशास्त्राचा पहिला भाग आहे, त्यामध्ये मी जीवशास्त्रात एकदम बेसिक किंवा सामान्य एकदम बेसिक पार्ट म्हणतो त्याला, किंवा त्याला आपण त्या पहिल्या पार्टमध्ये आपण पेशी आणि ऊती यांचा अभ्यास करणार आहोत. पेशी आणि ऊती. ठीक आहे, एकदम त्याला आपण म्हणू बेसिक पार्ट, बेसिक.
ठीक आहे. कारण का तर जीवशास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर जीवशास्त्राला पेशी म्हणजे काय माहित पाहिजे. एका पेशीचं जसं वर्किंग असतं तसं पूर्ण मानवी शरीराचं वर्किंग असतं. कारण मानवी शरीर कशापासून बनलंय, पेशीची व्याख्याच आहे मानवी शरीराचं रचनात्मक व कार्यात्मक एकक. आपल्या शरीरातील सर्व एक आणि एक कार्य आणि एक रचना ही पेशी मार्फतच होत असते. त्यामुळे पेशीचं स्ट्रक्चर पहिला समजून घेतलं पाहिजे. जेव्हा पेशी संपते आणि पेशीतून बघा मानवी शरीराची निर्मिती कशी होते, तर मानवी शरीराचा सर्वात लहान पार्ट आणि रचनात्मक कार्यात्मक त्याला पेशी म्हणतात. जेव्हा अनेक पेशी एकत्र येतात तर पेशीपासून काय बनतं, ऊती बनतं. ठीक आहे. जेव्हा अनेक ऊती एकत्र येतात त्या ऊतीपासून काय बनतं, अवयव बनतो. ठीक आहे. जेव्हा अनेक अवयव एकत्र येतात तर अनेक अवयव एकत्र आले त्यातून अवयव संस्था बनते आणि अनेक अवयव संस्था जर एकत्र आल्या तर पूर्ण मानवी शरीर बनतं. ठीक आहे. म्हणजे सर्वात लहान पार्ट कोणता, तर पेशी. तर पेशीची रचना, पेशीचं कार्य, पेशीचं वर्किंग जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्हाला संपूर्ण मानवी शरीराचं वर्किंग चांगल्या प्रकारे समजू शकतं. त्यामुळे कोणत्याही विषयाला अभ्यास करायचा जो बेसिक पार्ट असतो, जो गाभा असतो, जो मूलभूत असतो, जो केंद्र असतो. जसं जीवशास्त्राचं केंद्र म्हटलं की पेशी, फिजिक्सचं केंद्र म्हटलं की क्वांटम फिजिक्स, आणि जर तिसरं आपण त्याला रसायनशास्त्राचं केंद्र म्हटलं की अणु. जर अणुचं वर्किंग जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्हाला रसायनशास्त्र सहज समजतं आणि अणु जर समजला नाही तर रसायनशास्त्र काही समजू शकत नाही. तसंच आहे जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना पहिला पेशी व्यवस्थित समजलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला पेशी चांगल्या प्रकारे समजेल तेव्हा तुम्हाला आपोआप सगळं जीवशास्त्र समजू शकतो. तर सुरुवातीला जीवशास्त्रात मी 2 वेगळे टॉपिक केलेत, एक पेशी आणि दुसरं ऊती, दोन्हीचा अभ्यास करणं. तुमच्या परीक्षेला 1 ते 2 मार्काला क्वेश्चन किंवा 1 ते 2 क्वेश्चन मार्काला इथून क्वेश्चन येतो. कारण की आयोग सुद्धा डिवायडेशन करताना त्यांना माहित आहे की जे बेसिक आहे त्यावर क्वेश्चन विचारायचाच आहे. कधी तर पेशीवर क्वेश्चन येतो, पेशीवर नसेल तर ऊतीवर क्वेश्चन. मात्र क्वेश्चन हा हमखास टक्के क्वेश्चन येतो म्हणजे येतोच पेशी आणि ऊतीच्या दोन. त्यामुळे या टॉपिकमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे पुढे सांगणार आहे की पेशीमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे, ऊतीमध्ये आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या पार्टामध्ये विभाजन केलं. दुसऱ्या पार्टचं मी नाव दिले मानवी आरोग्यशास्त्र. मानवी आरोग्यशास्त्र. मानवी आरोग्यशास्त्र म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला मानवी शरीराच्या वेगवेगळ्या 8 ते 9 वेगवेगळ्या संस्था पाहायच्या की पूर्ण मानवी शरीराचा अभ्यास. ठीक आहे. त्याला मी मानवी आरोग्यशास्त्र म्हटले. ह्या मानवी आरोग्यशास्त्र आहे तुमच्या परीक्षेला येणारे एकूण क्वेश्चनपैकी 60 ते 70% क्वेश्चन फक्त या पार्ट मधून येतात. याचा अर्थ जर तुम्हाला बायोचा अभ्यास करायचा असेल तर फक्त मानवी आरोग्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मानवी आणि वनस्पती आरोग्यशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं बायोचा 50 ते 70% अभ्यास या एका टॉपिक मध्ये कव्हर होतो. ठीक आहे. पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. काय व्याप्ती ते आपण पुढे पाहूया. आणि तिसरा पॉईंट आहे, तिसऱ्या पॉईंट मध्ये मी वर्गीकरण घेतले. वर्गीकरण. या वर्गीकरणामध्ये आपण काय पाहणार आहे तर सजीवांचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण. ठीक आहे. असे 3 वर्गीकरण आहेत. ठीक आहे. हा तिसरा पॉइंट तुमच्या परीक्षेला या वर्गीकरणातून दरवर्षी 2 क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन येतातच. 2 मार्कासाठी ते क्वेश्चन येतो. 2 क्वेश्चन हे वर्गीकरणातून येतं. ठीक आहे. असं जर तुम्ही बायोचा अभ्यास करत असाल, बायोचं टोटली 3 भागामध्ये विभाजन होतं. सगळ्यांना 3 कोणते भाग चांगल्या प्रकारे समजले असेल. सुरुवातीला पेशी म्हणजे नेमकं काय किंवा पेशी किंवा ऊती हा पहिला पाठ आपण अनालिसिस करणार आहोत. पहिले लेक्चर इथं असणार, दुसरं मानवी आरोग्यशास्त्र आणि तिसरं वर्गीकरण. अशा 3 गोष्टींमध्ये मी बायोचं डिवायडेशन केलंय. तुम्हाला बायोचा अभ्यास जर करायचा असेल तर बायोमध्ये मानवी आरोग्यशास्त्र चांगल्या प्रकारे करा. तुम्हाला बायोचे 70% मार्क एका टॉपिक देतो आणि पेशी आणि ऊती जर माहित असेल तेव्हाच हो टॉपिक समजतो. हे 2 गोष्टी तरी केला. कारण का हे वर्गीकरण थोडं किचकट आहे. मी म्हणत नाही कसं करायचं, सोपं आहे. जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास केला की वनस्पती वर्गीकरणाचे कोणते प्रकार आहेत, प्राणी वर्गीकरणाचे कोणते प्रकार आहेत आणि सजीवाचं वर्गीकरण कसं केलं जातं, व्यवस्थित डेफिनेशन तरी केला. कारण जो एक स्पर्धा परीक्षेचं जे आयोग असतं, आयोगाची एक मानसिकता असते की जिथे एखादा टॉपिक किचकट आहे, समजणारा अवघड असतो, त्या टॉपिकवर आयोग कधीही सोपे क्वेश्चन विचारतात. म्हणजे वर्गीकरणावर जर क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन आतापर्यंत कायचा सोपाच असतो की बायोफायटा म्हणजे काय, थालोफायटा म्हणजे काय, एकदम सिंपल क्वेश्चन येतात. आणि जो सोपा पार्ट आहे तिथं क्वेश्चन मात्र किचकट येतो. ठीक आहे. हा वरचे पॉईंट दोन्ही सोपे. ठीक आहे. मी तो क्वेश्चन किचकट येऊ शकतो. ठीक आहे. तर आपण आता जे जीवशास्त्राचं जे लेक्चर असणार आहे 10 ते 12 लेक्चर मध्ये आपण हे 3 पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सुरुवातीला एक पॉईंट सुरुवातीला पहिलं घेऊया की जो पहिला टॉपिक आहे, पहिल्या टॉपिक मध्ये आपण पेशी त्यातला पहिला जो पॉईंट आहे यामध्ये नेमकं आपण काय काय पाहणार आहे. सुरुवातीला पेशी. ठीक आहे. की त्याला सेल म्हणतात. ठीक आहे.
पेशी या टॉपिकमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत. प्रत्येकाला मी सांगेन ही इंट्रोडक्शन मी मोठ्या विश्लेषणामध्ये सांगते. पाठीमे रिझन का आहे की तुमच्या माइंडमध्ये एक जीवशास्त्राचा चांगली इमेज आणि चांगला मॅप तयार होऊ दे. जेव्हा एखादा अभ्यास सुरू करण्याच्या आधी तेव्हा त्या अभ्यासाचा तुम्हाला दायरा समजतो, स्ट्रक्चर समजतं, तेव्हा त्या विषयाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते आणि तो विषय सुद्धा आपल्याला सोपा वाटतो. आणि सो एकदा विषय जर सोपा वाटला तर त्यातल्या गोष्टी तुम्हाला सहज समजतात. सहज समजलं की तुम्हाला समजलेल्या गोष्टी लक्षात चांगली राहते आणि परीक्षेला तुम्हाला न कळती मार्क सुद्धा देऊन जाते. ठीक आहे, त्यामध्ये इंट्रोडक्शन आहे. प्रत्येक पॉईंट तुम्ही इंट्रोडक्शन सांगणार आहे. यामध्ये लेक्चर मोठं होऊ शकतं. ठीक आहे, पण सर्वजण शेवटपर्यंत पहा. तुम्हाला यातून बायोकडे पाहण्याची तुमची समज तर डेव्हलप होईलच, पण त्याचबरोबर तुम्हाला बायो खूप इंटरेस्टिंग सुद्धा वाटेल. ठीक आहे, सुरुवातीला पेशी टॉपिक आहे. पेशीमध्ये काय काय पाहणार आहे, तो सुरुवातीला पेशी सिद्धांत. पहिला त्यातला सब पहिला पॉईंट पाहायचा आहे की पेशीचा शोध कसा लागला, त्याला पेशी सिद्धांत म्हणतात. पेशीचा शोध आणि पेशी सिद्धांत. मग सुरुवातीला मृत पेशीचा शोध कोण लावला, जिवंत पेशीचा शोध कोण लावला आणि पेशी सिद्धांत कोणते आहे. ठीक आहे, हे सुरुवातीला आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहे. त्यानंतर पुन्हा पेशीचे प्रकार असतात. दुसरा पॉईंट पेशीचे प्रकार. पेशीचे तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतात. एक असतं अधिकेंद्री पेशी आणि दुसरा असतं दृश्य केंद्रीय पेशी. मग अधिकेंद्रिकी पेशी म्हणजे काय आणि दृश्य केंद्रिकी पेशी म्हणजे काय, सिंपल व्याख्या आहे. अधिकेंद्रिकी म्हणजे काय की तिथं केंद्रक असतं पण ते अदृश्य असतं. आणि दृश्य केंद्रिकी म्हणजे काय, तिथं केंद्रक असताना ते स्पष्टपणे दिसतं, त्याला दृश्य केंद्रिकी पेशी म्हणतात. तुमच्या परीक्षेला क्वेश्चन होतो की मानवी पेशी आहेत, एखादी पेशी आहे ती पेशी अधिकेंद्रीय आहे की दृश्य केंद्रीय, असा क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, एकदम सोपे क्वेश्चन असतात. ठीक आहे, बघा म्हणजे पेशीचे दोन प्रकार आतले मी घेत नाही, पण आपल्याला टॉपिक पुढचा पेशीचे प्रकार, त्यामध्ये अधिकेंद्रीय आणि दृश्य केंद्रीय दोन्हीची व्याख्या आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे पेशीमध्ये. तिसरा पॉईंट आहे पेशीच्या तिसऱ्या पॉईंट मध्ये आपण काय पाहणार आहे, पेशीची रचना पाहणार आहोत. पेशीची रचना कशी असते, तर तुम्हाला माहिती आहे 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही अनालिसिस करताना अशी काहीतरी डायग्रामचा अनालिसिस केला होता की अशी काहीतरी प्राणी पेशी असते आणि असं काहीतरी असतं तुम्हाला वनस्पती पेशी असते. ठीक आहे, असं तुम्ही मॅपमध्ये अनालिसिस केला असणार आहे, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी, आणि त्यामध्ये पेशी रचना. तर पुढचा टॉपिक आहे पेशीची रचना. वनस्पती पेशी म्हणजे काय आणि प्राणी पेशी म्हणजे काय, त्या दोघांची रचना कशी असते, पेशी भेटते का. ठीक आहे, हे सगळं नंतर आपण पुढे पाहायचं आहे. तिसऱ्या पॉईंट मध्ये तुम्हाला पाहायचं पेशी अंगके. पेशी अंगके मध्ये काय, ह्या पेशीमध्ये काय काय असतं, तर पेशीमध्ये केंद्रक असतं. पेशीमध्ये काय असतं, प्रद्रव्य पटल असतं. ठीक आहे, पेशीमध्ये काय असतं, पेशी भित्तिका असते. ठीक आहे, पुन्हा पेशीमध्ये काय असतं, तर पेशीमध्ये पुन्हा अंतर्द्रव्य जालिका असते. ठीक आहे, पुन्हा पेशीमध्ये काय असतं, तंतुकणिका असतं. गॉल्गी काय असतात. ठीक आहे, रिक्तिका असतं. ठीक आहे, पुन्हा पेशीमध्ये तुम्हाला लवके पाहायला मिळतात, रायबोसोम्स पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे पेशीच्या आतमध्ये कोणकोणते घटक असतात आणि या घटकाचं वर्किंग काय असतं हे आपण चौथ्या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार. चौथ्या पॉईंट मध्ये पेशी टॉपिकचा चौथा पॉईंट की पेशी अंगके आणि पेशी अंगकांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, ते कोणते कार्य करतात, त्याची उपयोगिता काय. म्हणजे परीक्षेला क्वेश्चन येतात की शरीरातील ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात, शरीरातील ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात, असा परीक्षा तुमच्या क्वेश्चन आला होता, तो येतात क्वेश्चन. किंवा शरीरातील आपण त्याला म्हणतो त्याला तंतुकणिका असं ते ऊर्जा केंद्र असतात. पुन्हा लयकारिकेचं काम काय असतं. ठीक आहे, आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात, शरीरातील आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात. ठीक आहे, शरीराचं अन्न कुठं साठवलं जातं, ती एटीपी म्हणजे काय, शरीरात एटीपी कुठं असते, न्यूक्लियर जे सजीवाचं केंद्रक आहे, केंद्रकामध्ये कोणत्या प्रकारचे अम्ल असतात, त्या अम्लाची वैशिष्ट्य काय आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. म्हणजे तुमच्या परीक्षेला जे क्वेश्चन येतात ते पेशी अंगकाच्या कार्यावर आणि वैशिष्ट्यावर क्वेश्चन येतात. नियरली पेशी अंगके 8 ते 10 पेशी अंगके आहेत. आपल्याला सर्व पेशी अंगकाचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये तारखा भरपूर आहेत. ठीक आहे, प्रत्येक पेशी काय म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य, आणि हे खूप सोपं आहे आणि आपण ते अनालिसिस करणार आहोत की पेशी अंगके आणि त्याची वैशिष्ट्य कोणते आहेत. तर ठीक आहे, तर पहिल्या टॉपिक मध्ये आपण एवढ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. पेशीचा शोध, सिद्धांत, पेशीचे प्रकार, पेशीची रचना कशी असते आणि पेशी अंगके कोणते आहेत. एवढं जर तुम्ही गोष्टी कंप्लीट केला तर तुम्हाला जीवशास्त्रामधला 1 मार्क 100% मिळतो. कारण ह्या गोष्टीतून दरवर्षी एक क्वेश्चन फिक्स असतोच. ठीक आहे, एवढे केला तर 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो. दुसरा टॉपिक असतो तो ऊती. ठीक आहे, ऊती म्हणजे नेमकं काय असतं की समान काम करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती म्हणतात. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एकसारखं काम करणार. ठीक आहे, अशी ऊती. मग तुम्हाला ऊतीवर क्वेश्चन येतो, ऊतीची व्याख्या. तर एकदा परीक्षेला ऊतीची व्याख्या विचारली होती. बघा क्वेश्चन कसे सिंपल असतात
की ऊतीची व्याख्या, असा क्वेश्चन विचारू शकतो, ऊतीची व्याख्या काय, ठीक आहे. मग शरीरामध्ये मग ऊती म्हणजे नेमकं काय समजलं तर तुम्हाला ऊतीची व्याख्या माहित पाहिजे, चांगल्या प्रकारे ऊतीचे प्रकार माहिती. पहिला काय ऊती हा टॉपिक मध्ये पहिला पॉईंट, ऊतीची व्याख्या. ऊती म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. हे सिंपल आहे, सगळ्यांना कळालं असेल. एक समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती म्हणतात, एवढी सिंपल व्याख्या आहे. ऊती म्हणजे नेमकं काय. आणि दुसरं असतं ऊतीचे प्रकार. दोन सब पॉईंट आहेत. ऊतीचे प्रकार ऊती हे दोन प्रकारच्या ऊती असतात, ठीक आहे. एक असतं बघा किती प्रकार सोपे आहेत पहा. एक आहे वनस्पती ऊती आणि दुसरा आहे प्राणी ऊती, ठीक आहे. हे ऊतीचे दोन प्रकार असतात, वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती. वनस्पती ऊतीचा अभ्यास केला तर वनस्पती ऊतीमध्ये दोन प्रकारच्या ऊती असतात. एक असतं स्थायी ऊती आणि दुसरं असतं जटिल ऊती. हे वनस्पती ऊतीचे दोन प्रकार, एक आहे स्थायी ऊती, दुसरी आहे जटिल ऊती. जेव्हा स्थायी ऊतीचा अभ्यास करता, स्थायी ऊतीमध्ये पुन्हा सब 6 ऊतीचे प्रकार असतात. हे कार्यानुसार वेगळं असतं. तुमच्या परीक्षेला क्वेश्चन येतो की स्थायी स्थायी ऊतीचा क्वेश्चन विचारला की स्थायी झालेली कोणती स्थायी ऊती आहे, त्या स्थायी ऊतीचं काम कोणतं आहे, ठीक आहे. जटिल ऊतीमध्ये पुन्हा दोन प्रकार त्यामध्ये असतात. जटिल ऊतीचा अभ्यास केला त्यामध्ये रसवाहिनी, ठीक आहे. असे एकदम सोपे रसवाहिनी वगैरे दोन प्रकार असतात त्याचे, ठीक आहे. म्हणजे हे जटिल वाहिनी, स्थायी, हे वनस्पती ऊतीचे दोन प्रकार, वनस्पतीमध्ये स्थायी ऊती आणि जटिल ऊती, ठीक आहे. त्यानंतर पुढे प्राणी ऊतीचा अभ्यास केला तर प्राणी ऊती सुद्धा दोन भागामध्ये डिवायडेशन केली जाते. एक सरळ प्राणी ऊती, इथे दोन प्रकार असतात, सरळ प्राणी ऊती आणि दुसरा असतं जटिल प्राणी ऊती. मग सरळ प्राणी ऊतीचा विचार केला तर सरळ प्राणी ऊतीमध्ये असतं, त्यामध्ये अभिस्तर ऊती येतात. अभिस्तर ऊती या 6 प्रकारच्या असतात. पुढे सांगणार आहे अभिस्तर ऊती म्हणजे काय. तुमच्या परीक्षेला विचारतात की रक्त ही कोणती ऊती आहे, रक्त ही ऊती आहे हे मला माहित पाहिजे. मग रक्त ही कोणत्या प्रकारची ऊती आहे, ठीक आहे. त्यानंतर शरीराचे हाडे असतात, हाडे कोणत्या प्रकारची ऊती आहे, असे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला विचारलं जातं. हे सगळं अभिस्तर ऊतीमध्ये येतं, ठीक आहे. आणि जटिल स्थायी ऊती त्यामध्ये संयोजी ऊती येतं, त्यामध्ये स्नायू ऊती येतं, ठीक आहे. हे इथे येतं जटिल मध्ये, ठीक आहे. म्हणजे प्राणी ऊतीचे पुन्हा दोन प्रकार. आणि आपण नंतर डेप्थवर पाहणार आहे की वनस्पती ऊतीचे कोणते प्रकार आहेत, प्राणी ऊतीचे कोणते प्रकार, त्याचे सब प्रकार कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ऊती टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. आणि याच मध्ये आपण एक तिसरा टॉपिक अनालिसिस करणार आहोत, या ऊतीमध्ये पाहणार आहे, तो म्हणजे पेशी विभाजन, ठीक आहे. हा लहानसा पॉइंट आहे पण खूप महत्वाचा आहे, कारण मानवी शरीरात रचनात्मक कार्य करणारी एकच पेशी आहे. मग पेशीची निर्मिती कशी होते तर पेशीची निर्मिती पेशी विभाजनातून होते. मग पेशी विभाजन कसं होतं, मग वनस्पतीमध्ये पेशी विभाजन कसं होतं, प्राण्यांच्या मध्ये पेशी विभाजन कसं होतं, पेशी विभाजनाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिस आपण ह्या तिसऱ्या टॉपिक मध्ये करणार आहोत, तिसऱ्या पॉईंट मध्ये करणार आहोत. म्हणजे बघा की मला वाटतं जे पहिला पॉईंट मी केला ह्यामध्ये आपण फक्त बेसिक गोष्टी पाहणार आहे की मानवी शरीरामध्ये पेशी म्हणजे काय, ऊती म्हणजे काय, पेशी विभाजन कसं होतं, ह्या एकदा बेसिक गोष्टी आहेत. हे पहिल्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की पेशीचा शोध कसा लागला, पेशीचं प्रकार, पेशीची रचना, पेशीचे अंगके, ऊती म्हणजे नेमकं काय, ऊतीचे प्रकार म्हणजे काय, पेशी विभाजन कसं होतं, ह्या 3 गोष्टीचं अनालिसिस आपण पहिल्या पॉईंट मध्ये करणार आहे. मला वाटतं सगळ्यांना आता जो पहिला पॉइंट आहे पेशी किंवा ह्या संदर्भात सगळ्यांना समजलं असेल की यामध्ये नेमकं आपण काय पाहायचं आहे ते, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पुढच्या पॉईंट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर पुढचा पॉईंट आहे तो मानवी आरोग्यशास्त्र. एकूण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त महत्वाचा आणि परीक्षेचा सर्वात जास्त विचारला जाणार मानवी आरोग्यशास्त्रामध्ये काय काय पाहणार आहे तुम्ही, ठीक आहे. पहिला मी मानवी आरोग्यशास्त्र साईडला घेतो, आपण एक गोष्टीचा अनालिसिस करू. मानवी आरोग्यशास्त्र व्यवस्थित समजून घ्या, परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे मानवी आरोग्यशास्त्र. मानवी आरोग्यशास्त्राचं मी नियरली 8 भागामध्ये डिवायडेशन केलंय. त्यामध्ये तुम्हाला पहिली व्यवस्था पाहिजे म्हणजे मानवी पचन संस्था, मानवी पचन संस्था. त्यानंतर दुसरा पार्ट पाहायचा आहे मानवी श्वसन संस्था, मानवी श्वसन संस्था. त्यानंतर पुढे पाहायचं आहे मानवी श्वसन संस्थेचं पुढे पाहायचं आहे मानवी रक्ताभिसरण संस्था, मानवी रक्ताभिसरण संस्था. सांगणार आहे पुढे रक्ताभिसरण म्हणजे काय, त्यामध्ये आपण काय काय गोष्टी पाहायचे ते मानवी रक्ताभिसरण संस्था. त्यानंतर मानवी रक्ताभिसरण पुढचा पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो मानवी चेता संस्था, मानवी चेता संस्था.
ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, पुढच्या पॉईंट मध्ये आपण पाहणार आहे मानवी उत्सर्जन संस्था. मानवी उत्सर्जन संस्था. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहायचं आहे आपल्याला मानवी प्रजनन संस्था. मानवी प्रजनन संस्था. मानवी प्रजनन संस्था. मानवी प्रजनन संस्थेनंतर तुम्हाला पुढे पाहायचं आहे ते म्हणजे मानवी डोळा. मानवी डोळा, तो परीक्षेला दरवर्षी डोळ्याने क्वेश्चन विचारतात. मानवी डोळा. त्यानंतर पुढे पाहायचा आहे मानवी शरीरातील अस्थि संस्था. 8वा पॉईंट, मानवी अस्थि संस्था. अस्थि संस्था म्हणजे समजतं मानवी शरीरात असणारी सर्व हाडे, त्यांच्या हाडीची निर्मिती, हाड्यांची कोणकोणत्या प्रकारची हाडे असतात सगळे. मानवी अस्थि संस्थेला पुढचा पॉईंट आहे, त्यामध्ये आपण पुढे पाहणार आहे मानवी रोगशास्त्र. फक्त रोगशास्त्र. रोगशास्त्र. मानवी रोगशास्त्रामध्ये आपण काय पाहणार आहे की मनुष्याला कोणकोणते प्रकारचे रोग होतात, त्यामध्ये संसर्गजन्य रोग कोणते. ठीक आहे. असे टोटली मी 8 ते 9 भागामध्ये याचं डिवायडेशन केले. तिथं मानवी डोळ्याचा अभ्यास करणार आहे, तिथं आपण मानवी कानाचा, मानवी कान सुद्धा अभ्यास करणार आहे की मानवी कान कसं असतं, मानवी कानाचं स्ट्रक्चर कसं असतं, काय असतं. ठीक आहे. म्हणजे मानवी डोळा आणि मानवी कान. तर टोटली जर तुम्ही जीवशास्त्राचं आरोग्य, मानवी आरोग्यशास्त्राचा विचार केला तर मानवी आरोग्यशास्त्राचं मी नियरली 9 पॉईंट मध्ये डिवायडेशन केले. हे जर तुमचे 9 पॉईंट चांगल्या प्रकारे कव्हर असतील तर तुम्हाला जीवशास्त्रामधील 7 ते 8 मार्क सहज मिळतात. ठीक आहे. आणि हे सगळे टॉपिक खूपच सोपे आहेत. एकदा तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर जर कळालं की पचन संस्था म्हणजे काय, ठीक आहे, एक पार्ट पाहू आपण. सुरुवातीला घ्या की मानवी पचन संस्था. मानवी पचन संस्थेमध्ये तुम्ही नेमकं काय अभ्यास करणार आहे, ते अवघड आहे की सोपं आहे. तर मानवी पचन संस्था खूप सोपे आहे. कारण मानवी पचन संस्थेमध्ये तुम्ही काय काय अभ्यास करता, ती मानवी पचन संस्था ती कशापासून बनली. म्हणजे पहिला घटक काय की मानवी पचन संस्थेचे घटक कोणते आहेत. पहिला पॉईंट काय, मानवी पचन संस्थेचे घटक. म्हणजे मानवी पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या अवयवांचा समावेश होतो. सुरुवातीला मानवी पचन संस्था विचार केला की आपल्या तोंड किंवा मुखापासून सुरुवात होते. तोंड असतं, पुन्हा अन्ननलिका असते, पुन्हा जठर असतं, पुन्हा यकृत असतं, स्वादुपिंड असतं, पुन्हा लहान आतड्या असतं, मोठ्या आतड्या असतात. ठीक आहे. त्यामध्ये दात पण येतात, जीभ पण येते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे काय आहे तर पचन संस्थेचे घटक आहेत. तर सुरुवातीला काय, ही पचन संस्था म्हणजे काय, या पचन संस्थेचे कोणते घटक आहेत. त्यानंतर दुसरं, ह्या पचन ग्रंथी कोणते, पचन ग्रंथी. ठीक आहे. पचन ग्रंथी म्हणजे पचन संस्थेमध्ये कोणत्या ग्रंथी काम करत असतात. पचन संस्थेमध्ये 3 प्रकारच्या ग्रंथी असतात. त्याला म्हणतात लाल ग्रंथी असते, दुसरं असतं यकृत असतं आणि तिसरं असतं स्वादुपिंड. ह्या 3 काय असतात, पचन ग्रंथी असतात. ठीक आहे. मग पचन ग्रंथी कोणत्या, त्यांचं वैशिष्ट्य काय. ठीक आहे. त्यानंतर याच टॉपिक मध्ये आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे की मानवी पोषद्रव्ये कोणते, पोषद्रव्ये. ठीक आहे. मानवी शरीरात असणारे पोषद्रव्ये. पोषद्रव्ये. ठीक आहे. हा म्हणजे झालं, हे झालं घटक कोणते, पचनाच्या ग्रंथी कशा, शरीरामध्ये आपलं पचन संस्था कसं काम करते, हे 2 पॉईंट मध्ये समजतं. आणि पोषद्रव्यामध्ये आपण कोणकोणते घटक सेवन करतो आणि त्याचं चयापचय शरीरामध्ये कसं होतं, त्याला म्हणतात पोषद्रव्ये. मग पोषद्रव्याचे पुन्हा 2 प्रकार असतात. ठीक आहे. पोषद्रव्य आपण एक असतं, पोषद्रव्याचे 2 प्रकार म्हणजे काय, एक कार्बनी घटक आणि दुसरं अकार्बनी घटक. कार्बनी घटक म्हणजे काय, ज्या पोषद्रव्यामध्ये कार्बन असतो त्याला कार्बनी घटक म्हणतात. मग कार्बनी घटक कोणकोणते असतात तर त्यामध्ये सर्व वनस्पतीपासून, प्राण्यापासून मिळणारं अन्न हे कार्बनी असतं. ठीक आहे. मग त्यामध्ये म्हणजे हे 2 प्रकार, पोषद्रव्याचे 2 प्रकार कोणते असतात तर एक असतं कार्बनी, दुसरं असतं अकार्बनी. ठीक आहे. हे कार्बनी घटकाचा जर विचार केला तर कार्बनी घटकामध्ये काय होतं, कार्बोहायड्रेट्स येतात, कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. कार्बोहायड्रेट. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा कोण येतं, कार्बोहायड्रेट, त्यामध्ये प्रथिने येतात, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने. यामध्ये जीवनसत्वे सुद्धा येतात. जीवनसत्वे म्हणजे कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे हे सगळं कशा असतात तर कार्बनी घटकामध्ये, की ज्या घटकामध्ये कार्बनचं अस्तित्व असतं त्याला कार्बनी घटक म्हणतात. असे कार्बनी घटक इथे येतात. मग हे तुमच्या परीक्षेला विचारतात की जीवनसत्व शरीरात कोणत्या जीवनसत्वामुळे काय होतं. ठीक आहे. हे सगळं इथे येतं. आणि अकार्बनी घटक म्हणजे ज्यामध्ये कार्बन नसतो. उदाहरणार्थ कोणते घटक तर एक असतं पाणी आणि दुसरं असतं क्षार. हे आपल्या शरीराची पोषद्रव्य आहेत. एवढेच घटक आपण घेतो. आपल्या शरीराला क्षाराची म्हणजे आपण म्हणतो क्षारांची गरज खूप कमी असते. सॉल्ट म्हणजे क्षारांची गरज खूप कमी, पण ते अत्यावश्यक असतात. क्षारांच्या अभावामध्ये वेगवेगळे रोग होऊ शकतात. मग मानवी शरीरामध्ये कोणते क्षार असतात. ठीक आहे. आणि पाणी, मानवी शरीरामध्ये पाणी किती असतं, काय असतं, पाण्याचं वर्किंग काय होतं, पाणी का गरजेचं असतं, हे सगळं आपण पोषद्रव्याच्या दुसऱ्या टॉपिकमध्ये अनालिसिस करणार आहोत. बघा, मला वाटतं जीवशास्त्राची इंट्रोडक्शन हे सगळ्यात चांगल्या प्रकारे समजतं. आणि हे पोषद्रव्य झालं तर पुढचा त्यातला आपल्या अनालिसिस करणार आहे तो म्हणजे संतुलित आहार.
ठीक आहे. एखाद्या परीक्षेला विचारता संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, संतुलित आहारामध्ये कोणकोणते घटक कधी किती लागतात शरीरामध्ये, किती आवश्यक असते, आपल्या शरीरामध्ये प्रथिनांची किती आवश्यकता असते, प्रथिनांचं कार्य काय ते पुढे आपण अनालिसिस करणार आहोत की प्रथिनांची गरज काय आहे, कार्बोहायड्रेटची गरज काय, स्निग्ध पदार्थांची गरज काय आहे, क्षारांची गरज काय, पाण्याची गरज काय आहे, हे सगळ्या शरीराच्या दुसऱ्या सगळ्या किती गरजेचे आहेत हे तर आपण अनालिसिस करणार आहोत. पण आपल्याला हे शरीराला किती प्रमाणात पुरवले गेले पाहिजेत, मग संतुलित आहार म्हणजे ते योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये पुरवले गेले पाहिजे. तर त्याचं प्रमाण कमी जास्त झालं असेल तर शरीरामध्ये तुम्हाला वेगवेगळे रोग होतात. ठीक आहे. मग संतुलित आहार म्हणजे काय आणि संतुलित आहाराचे घटक कोणते हे सगळं आपण मानवी पचन संस्थेमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तुमच्या परीक्षेला विचार केला तर तुमच्या परीक्षेला दरवर्षी 2 क्वेश्चन इथून येतात. राज्यसेवेचा विचार केला तर 2 क्वेश्चन, पीएसचा विचार केला की 2 क्वेश्चन, फक्त 2 क्वेश्चन हे एका पचन संस्थेवर दरवर्षी येतात आणि पुढे येणार. ठीक आहे. कारण की टॉपिक बघा, ह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कार्बनी पदार्थ, संतुलित आहार, पचन ग्रंथी सगळ्या गोष्टी कव्हर होतात. याचा अर्थ हे लेक्चर तर मोठं होईलच, पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं पण आहे आणि हे लेक्चर तुम्हाला सोपं आहे, काही अवघड नाही त्यामध्ये. ठीक आहे. पुढे आपण अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे, दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण मानवी श्वसन संस्थेचा अभ्यास करणार आहोत. मानवी श्वसन संस्था म्हणजे सगळ्यांना समजतं. आता कोरोनाच्या टायमाला सगळ्यांना कळालं असेल, कारण कोरोनाचा जो आघात होतो, कोरोना हा एक विषाणू आहे, हा कोरोनाचा आघात होतो आपल्या मानवी श्वसन संस्थेवर आघात होतो आणि मानवी श्वसन संस्थेला काय होतो, त्रास होतो. आणि श्वसन संस्था त्रास झाली की मग ते व्यवस्थित करण्यासाठी काय केलं जातं, आयसोलेट केलं जातं, म्हणजे काय ऑक्सिजन दिला जातो त्याला. ठीक आहे. आणि ऑक्सिजनचे पुरवठा गेल्यामुळे काय होतं, शरीराचं संरक्षण होतं. ठीक आहे. मग आयसोलेट खूप चर्चेमध्ये आहे, कारण कोरोना विषाणू काय मानवी श्वसन संस्थेवर तो आघात करतो. ठीक आहे. तो पचन संस्थेवर आहे, मानवी श्वसन संस्थेमध्ये परिणाम झाला तर शरीरामध्ये टेम्परेचर वगैरे वाढ होते. ठीक आहे. कोरोनाची लक्षणं इथे येतात. ठीक आहे. म्हणजे मानवी श्वसन संस्था. मग श्वसन संस्था सुरुवातीला मानवी श्वसन आपण काय काय पाहणार आहोत, तर सुरुवातीला श्वसन संस्थेचे घटक कोणते आहेत. श्वसन संस्थेचे घटक की श्वसन संस्थेमध्ये काय काय येतं, तर श्वसन संस्थेमध्ये आपली नासिका येते, घसणी येते, म्हणजे आपलं नाकापासून सुरुवात होते, नाक असतं, पुन्हा घसणी असते, पुन्हा श्वास नलिका असते. ठीक आहे. म्हणजे पहिला येतं नासिका, मग घसणी, मग श्वास नलिकेनंतर पुन्हा फुफ्फुसे, हे काय असतात, तर हे मानवी श्वसन संस्थेचे घटक असतात. म्हणजे आपल्या इथं नाकावरील श्वासाच्या घेईपर्यंत फुफ्फुसापर्यंतच्या सर्व गोष्टी या श्वसन संस्थेच्या घटकमध्ये येतात. ठीक आहे. पुन्हा मग आपण यामध्ये दुसरा पॉईंट काय पाहणार आहे, तर श्वसन संस्थेचं कार्य कसं चालतं आणि त्यामध्ये बिघाड कधी येतो, ह्या दुसऱ्या पॉईंट आपण अनालिसिस करणार आहोत. काही रोग असतात जे श्वसन संस्थेच्या बिघाडामुळे होत असतात. ठीक आहे. आणि श्वसन संस्थेमध्ये मग आपल्या शरीरामध्ये श्वसन ही अभिक्रिया कशी होते, की आपण ऑक्सिजन घेतलो की शरीरामध्ये रासायनिक अभिक्रिया कशी घडते, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. मला वाटतं दुसरा टॉपिक पॉईंट पण तुम्हाला समजला असेल की मानवी श्वसन संस्था. ठीक आहे. मानवी श्वसन संस्था तिसरा पॉईंट आहे, त्याला आपण म्हणतो मानवी रक्ताभिसरण संस्था. मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करता. ठीक आहे. मानवी रक्ताभिसरण का गरजेचं आहे, तुमच्या परीक्षेला सुरुवातीला सांगेन एक क्वेश्चन इथं फिक्स असतं. ठीक आहे. क्वेश्चन कुठून येतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले पाहिजे. ठीक आहे. श्वसन संस्था फक्त तुम्हाला माहित पाहिजे का श्वसन एखादा दुसरा क्वेश्चन येईल. ठीक आहे. पण मानवी रक्ताभिसरण खूपच महत्वाचं आहे, त्यावर दरवर्षी एखादा क्वेश्चन येतोच. मग मानवी रक्ताभिसरण संस्था, रक्ताभिसरण म्हणजे काय ते मला माहित पाहिजे. रक्ताभिसरण म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह कसा असतो, मानवी शरीरामध्ये सतत रक्ताभिसरण चालू असतं, मानवी शरीराचं रक्त कधीही थांबत नाही आणि ते रक्ताभिसरण चालण्याचा एक स्पीड पण असतो. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो म्हणजे स्पीड जास्त होऊन पण जाते, रक्त प्रवाहाचा स्पीड जर वाढला तर त्याला म्हणतात हाय बीपी, म्हणजे बीपी वाढला असं म्हणतात, म्हणजे ब्लडवरचं प्रेशर वाढलं, म्हणजे ब्लडचा वेग वाढला, त्याला म्हणतात हाय प्रेशर. दुसरा असतं लो प्रेशर, म्हणजे रक्ताचा प्रवाहाचा वेग कमी झाला, म्हणजे वेग त्याला म्हणतात लो बीपी. हाय बीपी आणि लो बीपी या दोन कन्सेप्ट. आपल्या शरीरात रक्त जे प्रवाहित असतं ते जास्त स्पीडमध्ये पण नको आणि कमी पण नको, मग त्याला सरासरी आकडे असतात की याच्या दरम्यान तुमचा रक्त प्रवाह पाहिजे, मग त्याला खालचा बीपी म्हणतात, वरचा बीपी म्हणतात, ह्या दोघांच्या मध्ये तुमचा रक्त प्रवाह पाहिजे. ठीक आहे. म्हणजे रक्ताचं वेग पाहिजे. ठीक आहे. मग रक्ताचा वेग कधी वाढतो, तर तुम्हाला कल्पना असेल की ज्या टायमाला आपण जास्त चिडतो, जास्त रागीट होतो, टेन्शन आले काय होतं, रक्ताचा स्पीड कमी होतो, लो बीपी होतो. आपण जर रागाच्याच असतो तर रागात काय होतं की आपल्या शरीरातून पेशीचं कार्य अचानकपणे वाढतं, ऊर्जा जर प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपांड होते, ऊर्जा जर प्रचंड प्रमाणात एक्सपांड झाली तर ऊर्जाचा प्रवाह करणारं रक्त असतं याचा वेग पण वाढतो, रक्ताचा वेग वाढला की मग हाय बीपी होते. ठीक आहे. म्हणजे मानवी रक्ताभिसरण म्हणजे काय, एक संकल्पना की आपल्या शरीरामध्ये रक्त कसं प्रवाहित राहिलं पाहिजे याचा अभ्यास करणं. मग यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर सुरुवातीला या टॉपिक मध्ये पहिलं पॉईंट तुम्हाला पाहायचं आहे की मानवी रक्त. ठीक आहे.
मानवी रक्त कशापासून म्हणजे मला माहित पाहिजे ना. हा, मानवी रक्त म्हणजे काय, ठीक आहे. मानवी रक्त म्हणजे काय, मानवी रक्त आणि मानवी रक्त घटक कोणते, मानवी रक्तामध्ये कोणकोणते घटक असतात, ठीक आहे. आणि मानवी रक्ताच्या वेगवेगळ्या म्हणजे मानवी रक्त हे 3 घटकांपासून बनलेलं असतं, ठीक आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या असतात तर लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तबिंबिका, ठीक आहे. 3 गोष्टी. मग लाल पेशीचं वैशिष्ट्य माहिती आहे, पांढऱ्या पेशीचं वैशिष्ट्य माहिती आहे, त्यांचं कार्य काय तुम्हाला सांगणं माहिती आहे, एक संरक्षण करतात, ठीक आहे. दुसरं काय असतात, ऑक्सिजनचं वहन करतात. आणि तिसरं असं रक्तबिंबिका काय करतात, जेव्हा शरीराला आपल्या आघात होतो, आघात झालं की रक्तस्राव व्हायला चालू होतो, रक्तस्राव झाला तर रक्तस्राव थांबवायचं काम रक्तबिंबिका करतात. कारण रक्तबिंबिका काय करतात, रक्त गोठवण्याचं काम करतात. परिणामी नाहीतर मग रक्तबिंबिका जर नसत्या तर एखादं लागलं असतं तर त्या लागलेल्यापासून आपल्या शरीराचे सर्व रक्त निघून गेलं असतं, कायच निघून गेलं असतं, ठीक आहे. माझा मृत्यू पण झाला असता, ठीक आहे. पण मानवी शरीरात रक्त कशामुळे थांबतं तर रक्तबिंबिका असतात. रक्तबिंबिका रक्त घोटवण्याचं काम करतात, ठीक आहे. म्हणजे मानवी रक्तामध्ये कोणते घटक असतात हे पहिला अनालिसिस करायचं आहे. त्यानंतर मानवी रक्त, दुसरा पॉईंट आहे मानवी रक्त गट कोणते असतात, ठीक आहे. 4 प्रकारचे रक्तगट असतात, ए बी आणि ओ, ठीक आहे. मग रक्तगट मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं असतं, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह म्हणतात. म्हणजे ए पॉझिटिव्ह म्हणजे काय, ए निगेटिव्ह म्हणजे काय, हे सगळं आपण ह्या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार, त्याला आपण रक्तगट नाव दिले, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपण पुढच्या पॉईंट मध्ये अनालिसिस करणार आहोत रक्तवाहिन्या कोणत्या असतात, मानवी शरीराच्या रक्तवाहिन्या, ठीक आहे. परीक्षेला विचारतात ना, रक्तवाहिन्या एक धमनी, शिरा 2 असतात, बरोबर आहे. एक धमनी, शिरा आणि रक्तकोशिका, ठीक आहे. ह्या मानवी शरीराच्या रक्तवाहिन्या असतात. कुठल्या, धमनी, शिरा आणि दुसरा असतं रक्तकोशिका, ठीक आहे. मग धमन्यामधून कोणतं रक्त वाहतं आणि शिरामधून कोणतं रक्त वाहतं, अशुद्ध कशात असतं, शुद्ध कशात असतं, फुफ्फुस आपण त्याला म्हणतो हृदयामधून धमनीमधून हृदयामध्ये कोणतं रक्त वाहतं, हृदयातून धमनीकडे कोणतं रक्त वाहतं, ठीक आहे. परीक्षेला आलेले क्वेश्चन आहेत. मला माहिती आहे काही जण कन्फ्युजन होत असेल तर हे काय सांगायला की धमनीमधून हृदयाकडे कोणतं रक्त आणि हृदयाकडून धमनीकडे कोणतं रक्त, ठीक आहे. हे नंतर सांगेन तुम्हाला, कारण ते परीक्षेला आलेले क्वेश्चन आहेत. त्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध अशा प्रकारचं असतं. नंतर सांगूया शिरामध्ये कोणतं असतं, शिरामध्ये अशुद्ध आणि धमनीमध्ये काय शुद्ध रक्त असतं, ठीक आहे. हे नंतर पुढे मी शिकवणार पण आहे. आता फक्त आपण इंट्रोडक्शन पाहतोय की नेमकं बायोमध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टीचं अनालिसिस करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर रक्तवाहिन्या झाल्या. रक्तवाहिन्याचं पुढचं आहे की मानवी शरीरामध्ये मग रक्ताभिसरण कसं होतं, मानवी शरीरात रक्ताभिसरण कसं होतं, रक्त प्रवाहित कसं होतं मानवी शरीरात रक्ताभिसरण मध्ये महत्वाचा रोल कोण निभावत असतं तर त्याला आपण काय म्हणतो, हृदय, ठीक आहे. हृदय किंवा त्याला आपण हर्ट म्हणतो, ठीक आहे. हे हृदय. मानवी शरीरामध्ये रक्त कसं काम करतं, मानवी शरीरात हर्ट किती 4 कप्पे असतं, ठीक आहे. मग त्याला 4 झडप असतात, ते कोणते असतात काय असतं नंतर आपण डायग्राम कडून पाहणार आहोत. पण रक्ताभिसरण आणि त्यामध्ये जे आपलं हृदय असतं त्याचा रोल काय असतो हे तुमच्या परीक्षेला विचारतात, ठीक आहे. हृदय कसं असतं, मग मानवी हृदयाचं वैशिष्ट्य काय आहे, ठीक आहे. अशी क्वेश्चन तुमच्या परीक्षेला विचारतात. नंतर आपण ते अनालिसिस करू की मानवी शरीराचं, आणि आपल्याला तर बेसिक माहित पाहिजे ना की मानवी शरीरामध्ये हर्ट आहे, त्याचा आकार केवढा असतो, त्याचं वर्किंग काय आहे, तो कोणतं काम करतं, ठीक आहे. मानवी शरीरात हृदयाचा विचार करतो, मानवी शरीरात हृदय हे एक प्रकारे इंजिन असतं, हे बंद पडलं की मानवी शरीर बंद पडतं, ठीक आहे. मग हृदयाचं काम काय असतं, हृदयाचं काम एवढंच आहे की मानवी शरीरात रक्त आपल्याला ओढायचं आणि आपलं बाहेर फेकायचं, पंपिंग करायचं काम करणं. जसं मोटर करतं, मोटर काय करतं, विहिरीमधून पाणी उपसतात, रानात ते पाणी टाकतं, ठीक आहे. मोटरचं काम काय असतं की खालून पाणी उपसा करायचं आणि पुढे पास करायचं. हृदयाचं पण काम तेच असतं. काय असतं, हृदयामध्ये रक्त शुद्धीकरण होतं आणि काय करतं की रक्त ते हृदय धडकतं म्हणजे काय होतं, जसं एखादं इंजिन चालू असेल तर इंजिनचा आवाज येतो ना, तसंच आहे की हृदयाचा आवाज येतो, याचा अर्थ हृदय वर्किंग कराले, ते पंपिंग कराले आणि पंपिंग करून ते पाणी बाहेर फेकाले, ठीक आहे. म्हणजे रक्त बाहेर फेकायला, आणि ते रक्त आपल्या शरीराच्या सर्व पेशीपर्यंत पोहोचतं आणि तिथून रक्त पुन्हा पेशीपर्यंत येतं, हृदयापर्यंत येतं. आणि हृदयामध्ये मग काय होतं, या शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं शुद्धमध्ये रूपांतर, शुद्ध म्हणजे रक्त शुद्धीकरणाचं काम होत असतं, ठीक आहे. हे सगळं आपण म्हणायला रक्ताभिसरण म्हणतात. म्हणजे हृदयाचं काम खूपच महत्वाचं असतं आणि हृदय आपल्या शरीरात एक इंजिन प्रमाणे काम करतं. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत मानवी शरीर टिकू शकतं, ठीक आहे. बाकीचे संस्था नसले चालेल पण हृदय मात्र लागतंच, कारण ते जिवंत, त्या माणूस जिवंत आहे की नाही ते त्याच्यावर डिसाईड होत असतं, ठीक आहे. मला वाटतं रक्ताभिसरणामध्ये कोणकोणते पॉईंट पाहायचे सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि खूप इंटरेस्टिंग आहे बायो, कारण आपण आपल्या शरीराचा अभ्यास करावला हे पहिला समजलं पाहिजे. बायोचा अभ्यास करणं म्हणजे आपण आपल्या शरीराचा अभ्यास करावलं की आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसे कसे काम करतात, पचन संस्था कशी काम करते, आपलं हृदय आहे ते कसं काम करतं, हृदय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्याला व्यायाम कोणता असतो, आपली पचन संस्था चांगली पाहिजे तर पचन संस्थेचे पहिला घटक माहित पाहिजे ना, तेव्हा आपण पचन संस्थेचे कोणतं अन्न खायचं, कधी खायचं, कोणत्या प्रमाणात खायचं, कोणतं अन्न शरीराला घातक आहे,
कोणतं शरीर घातक नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोमधून समजतात आणि हे डेली युजेस असतात तुमचे. ठीक आहे, याचा अर्थ बायो हा तुमच्या दैनंदिन तुमच्या शरीराच्या रिलेव्हंट असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे बेसिक माहित पाहिजे. याचा उपयोग तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर ठिकाणी होणार आहे. कारण ज्याला मानवी शरीराचा अभ्यास आहे तो कधीही इमर्जन्सी कुणालाही उपयोगी पडू शकतो. कारण त्याला माहित आहे की आपल्या शरीराचं प्रत्येक अवयव प्रत्येक इंद्रिय कसं काम करतात, त्याच्यामध्ये बिघाड कधी होतो आणि त्यामध्ये कोणतं परिवर्तन केलं पाहिजे आणि आपलं निरोगी आरोग्य कसं राहिलं पाहिजे हे बायोतून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मानवी चेता संस्था. ठीक आहे, मानवी चेता संस्था. मग मानवी चेता संस्थेमध्ये तुम्ही काय काय अनालिसिस करता? मानवी चेता संस्था म्हणजे तुम्हाला जाणीव होते, एखाद्यानं तुम्हाला दिवस तर जाणीव होते, एखाद्यानं तुम्हाला बघा दुसऱ्या एखाद्या आपल्या शरीराला कोणताही आघात झाला तर आघाताची आपल्याला जाणीव होत असते. मग एखाद्या आघाताची आपल्याला जाणीव कशामुळे होत असते तर ते जाणीव होण्यासाठी मानवी शरीरामध्ये काय असतात, चेतापेशी असतात. त्याच्या चेतापेशी आपल्या मानवी शरीरात जाणीवाची ओळख करून देतात. म्हणजे काहीतरी लागलं तर आपल्याला दुखतं, त्रास होतो, हे कशामुळे होतं तर मानवी शरीरामध्ये असणाऱ्या चेतापेशी. मानवी शरीराची चेतापेशी शरीराची सर्वात मोठी पेशी हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, मग मानवी शरीराची चेता संस्था, मग मानवी शरीराच्या चेता संस्थेमध्ये कोणकोणते घटक येतात तर मानवी शरीराच्या चेता संस्थेचा अभ्यास करता त्यामध्ये पहिले येतं की चेतापेशी. ठीक आहे, ती मानवी शरीर सर्वात मोठी आहे, तिची रचना कशी असते, मानवी शरीराची चेतापेशी आणि त्यानंतर मानवी चेता संस्था. चेता संस्था, ह्या चेता संस्थेमध्ये पुन्हा सर्व 3 पॉईंट पडतात. ठीक आहे, त्यामध्ये आपला मेंदू येतो. ठीक आहे, मेंदू कुठे येतो हे माहित पाहिजे ना. हे मेंदू येतो मानवी चेता संस्थेमध्ये येतो आणि मानवी चेता संस्थेमध्ये चेतनाचा सर्वात महत्वाचा घटक त्यामध्ये मेंदू. मग मेंदू कसा असतो आपला, मेंदूचे किती 2 प्रकारचे मेंदू असतात, लहान मेंदू मोठा मेंदू म्हणतात ना, 2 प्रकारचे मेंदू असतात. मोठा मेंदू त्यात 2 भागात डावा आणि उजवा डिवायडेशन होतं. मग डावा मेंदू काय काम करतो, उजवा मेंदू काय काम करतो, त्यामध्ये ते कोणत्या प्रकारे काम करत असतात हे सगळं आपण अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आता तर लहान मेंदूचं काम काय, परीक्षेला विचारतात की लहान मेंदू जे पाठीमागच्या आपल्या मायच्या बॅक साईडला असतो तो लहान मेंदू काय नेमकं काम करतो. परीक्षेला विचारतात की एखादा व्यक्ती मद प्राशन केलं किंवा एखादा व्यक्ती दारू जरी घेतला की तो कोलॅप्स होतो, पडतो, तो कशामुळे पडतो, कारण दारूचा जो आघात आहे तो आपल्या मेंदूच्या कोणत्या भागामध्ये होत असतो, तो मोठ्या मेंदूवर होतो का लहान मेंदूवर होतो, ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. कारण त्याचा तोल जे होतो मानवी शरीराचा तोल कशामुळे आणि कधी जातो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या माहिती पाहिजेत कारण या मानवी शरीराचे मेंदूमधून येतात आणि मेंदू हा आपल्या चेतापेशीतील एक महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, समजतं बघा, म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला कोणकोणती माहिती मिळते ते लक्ष द्या. चेतापेशी कशी बनते, चेता संस्थेमध्ये कोणकोणते घटक असतात, त्यामध्ये मेंदू असेल, दुसरं मज्जारज्जू असेल. मज्जारज्जू म्हणजे काय तर त्या मज्जारज्जू आपल्या पाठीच्या कणाच्या बरोबर बॅक साईडला काय असतो, मज्जारज्जू असतो. ठीक आहे, आणि तो मज्जारज्जू व्यवस्थित एखादा काय होतं, पाठीला मोठा आघात झाला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो, मानेवरचा आघात झाला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. कारण का हा मज्जारज्जू जर नष्ट झाला तर माणूस मृत्युमुखी होऊ शकतो. ठीक आहे, मज्जारज्जूचा आकार कसा असतो ते सगळं आपण पुढे पाहणार आहोत. हे मानवी शरीराच्या चेतापेशीमध्ये चेता संस्थेमध्ये येतं आणि ते सुद्धा एक खूप महत्वाचं आहे आणि याच्यामुळे आपल्याला संवेदनेची जाणीव पण होते. आपण ठीक आहे, मला वाटतं समजलं असेल की मानवी चेता संस्थेमध्ये काय येतं. त्यानंतर पुढे आहे मानवी उत्सर्जन संस्था. मानवी उत्सर्जन संस्था तुमच्या परीक्षेसाठी ही मानवी उत्सर्जन संस्था सुद्धा तेवढीच महत्वाची आहे जेवढी पचन संस्था आहे. गेल्या 3 ते 4 वर्षा परीक्षेचा अनालिसिस केला असेल तर मानवी उत्सर्जन दरवर्षी क्वेश्चन आहे. ठीक आहे, कोणती PSI असेल, STI असेल, UPSC असेल, परत सर्व परीक्षेला ह्या मानवी उत्सर्जन संस्थेवर दरवर्षी क्वेश्चन आले, दरवर्षी आले. ठीक आहे, हा याचा अर्थ हा तुमच्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचा पार्ट होतो. मग मानवी उत्सर्जन खूप मोठे आहे का, खूप मोठे नाही, खूप लहान आहे, एकदम थोडा पॉईंट आहे. एक म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये कोणकोणते घटक असतात. ठीक आहे, मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात, त्याला घटकाचं नाव, मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये कोणकोणते घटक असतात आणि त्या न्यूरॉन्स असतात आणि किती न्यूरॉन्स असतात आणि मानवी जी उत्सर्जन संस्था आहे त्या उत्सर्जन संस्थेमध्ये मानवी शरीरामध्ये जे रक्त असतं हे दिवसाला किती वेळा गाळलं जातं म्हणजे स्वच्छ केलं जातं, हा आलेला गेल्या वर्षीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे किती सिंपल क्वेश्चन आहे, बाकी आपल्या शरीरातून रक्त किती वेळा गाळलं जातं, किती वेळा क्लीन केलं जातं. ठीक आहे, मग हे विचारलं जातं मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये आणि ते तुम्हाला माहित पाहिजे होतं की 400 वेळा रक्त आपल्या शरीरातून काय गाळलं जातं. ठीक आहे, पुढे अनालिसिस करणार आहोत. मग मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येतात तर सुरुवातीला मानवी उत्सर्जन संस्था ही कोणत्या घटकापासून बनते ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यामध्ये वृक्क तुम्हाला माहित पाहिजे. मानवी शरीरामध्ये काय असते, वृक्कांची जोडी असते, त्याला असं म्हणतात
मानवी शरीरामध्ये असणारे उरकाच्या जोडीला म्हणतात किडनी. आपण म्हणतो ना किडनी हा शब्द खूप चर्चेमध्ये असतो, जोक मध्ये त्याचा वापरला जातो. तर उर्क कशा असतात, तर ते घेवड्याच्या बियाच्या आकार एवढे असतात. मानवी शरीरामध्ये 2 असतात. ह्या उरकाचं काम काय, आपल्या शरीरातील काय करणं, शुद्धीकरण करणं, की आपल्या रक्तामध्ये जे जे टाकाऊ घटक मिक्स झालेले असतात, मिक्स झालेले टाकाऊ घटक रक्तातून बाहेर काढायचं काम कोण करतं, तर ते मानवी शरीराचे उर्क करतात, किडनी करतात, शुद्धीकरणाचं काम करतात. आणि ह्यातून किती वेळा, तर 400 वेळा रक्त शुद्ध केलं जातं. जे अमोनियम सारखे घातक वायू शरीरात बाहेर टाकले जातात, ठीक आहे, ते आपल्या लघवीवाटे बाहेर टाकले जातात. उत्सर्जन संस्था नावच आहे ना, की आपल्या शरीरातून अटाकाऊ गरजेचे नसणारे पदार्थ बाहेर टाकणारी व्यवस्था, त्याला म्हणतात उत्सर्जन संस्था. की आपल्या शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहेत, ज्याची आपल्या शरीराला गरज नसते, अशा शरीराची बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात मानवी उत्सर्जन. त्यामध्ये मग पहिलं काय होतं, उर्क येतं, ठीक आहे, त्यानंतर पुन्हा काय येतं, त्यामुळे मृताशी येतं, पुन्हा मृत विसर्जन करण्याची व्यवस्था, हे सगळे येतं, ठीक आहे. हे सगळे पॉईंट आहेत, पण मला वाटतं की सिंपल क्वेश्चन तुझ्या परीक्षेला विचारतात. हे मानवी उत्सर्जन संस्था 2-3 घटक आहेत, एक डायग्राम आणि फक्त उत्सर्जनाचं काम कसं होतं एवढं जरी पाहिलं तर तुमच्या परीक्षेचे क्वेश्चन तिथून सॉल्व्ह होतात. त्यानंतर पुढे आहे मानवी प्रजनन संस्था, ठीक आहे. मानवी प्रजनन संस्थेच्या काय, मानवी प्रजनन संस्थेमध्ये काय होतं, की एक प्रजनन म्हणजे नेमकं काय माहित पाहिजे, ठीक आहे. प्रजननची व्याख्या सगळ्यांना माहित आहे. प्रजनन, तर दुसरी गोष्ट म्हणजे प्रजनन हे वनस्पती प्रजनन कसं होतं, प्राणी प्रजनन कसं होतं. प्राण्यामध्ये पुन्हा प्राण्यांचं प्रजनन 2 प्रकारे होतं, एक लैंगिक प्रजनाचं, दुसरं अलैंगिक प्रजनाचं. लैंगिक प्रजनन म्हणजे काय आणि अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, ही सगळी व्यवस्था म्हणजे प्रजनन व्यवस्था, प्रजनन आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते. परीक्षेला इथून सुद्धा क्वेश्चन येतात, ठीक आहे. मानवी प्रजनन संस्थेमध्ये कधी बिघाड येतो, काय होतो, त्या कोणते घटक खाल्ल्या तो मानवी शरीरामध्ये प्रजनन संस्थेवर आघात होतो, हे परीक्षेला तुमचे क्वेश्चन विचारलेले आहेत. प्रजनन संस्था, ठीक आहे. प्रजनन संस्थेनंतर पुढे येतं मानवी डोळा आणि मानवी कान, ठीक आहे. मानवी डोळा आणि मानवी कान. मानवी डोळा आणि मानवी कान का महत्वाचा आहे, तर मानवी डोळा म्हणजे काय, ज्या पदार्थामुळे आपल्याला दृष्टीची जाणीव होते, आपल्याला समोरचं दिसतं, पाठीमध्ये दिसतं, तो म्हणजे डोळा. मग हा डोळा कशापासून बनलाय, त्यामध्ये डोळ्याला बाहुली असते. बाहुली म्हणजे नेमकं काय, डोळ्यामध्ये कोणते घटक असतात, त्यामध्ये स्नायू, त्यामध्ये पेशी असतात. पेशी कोणकोणत्या पेशी डोळ्यामध्ये, त्यामध्ये शंकुपेशी असतील, दंडपेशी असतील. शंकुपेशीचं वैशिष्ट्य काय, दंडपेशीचं वैशिष्ट्य काय आहे, ठीक आहे. डोळ्यामध्ये पुन्हा काय असतं, की पारपटल असतं. ते पारपटल म्हणजे नेमकं काय, हे पुन्हा डोळ्याला दोष पण होतात. काही दोष होतात, काय दूरदृष्टता होते, निकट दृष्टता होते. दूरदृष्टता म्हणजे काय, दूरचं दिसतं पण जवळचं दिसत नाही, त्याला दूरदृष्टता म्हणतात. नंतर काय असतं, तर लघुदृष्टता म्हणजे जवळच दिसतं पण लांबच दिसत नाही, ठीक आहे. जे दूरदृष्टता आणि निकट दृष्टता हे 2 रोग कशामुळे होतात, ते रोग कसे दूर केले जातात, ह्या टॉपिक मध्ये अनालिसिस होतं. पुन्हा जे आपल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू होतो, मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय, काही जणांना रातांधळेपणा येतो, रात्री दिसत नाही, ते म्हणजे नेमकं काय, रातांधळेपणा म्हणजे नेमकं काय. आणि काही जणांना रंगाची जाणीव होत नाही, रंगाची जाणीव होत नाही म्हणजे नेमकं काय, हे सगळं डोळा टॉपिक मध्ये आपण अनालाइज करणार, की मानवी डोळ्याचं वर्किंग कसं होतं आणि मानवी डोळ्यामध्ये कोणकोणते घटक असतात, आणि मानवी डोळ्याला रक्ताची जाणीव, मानवी डोळ्याला दृष्टीची जाणीव कशी, ते एखादी वस्तू आपल्याला कधी दिसते, हे सगळं आपण मानवी डोळ्यामध्ये अनालिसिस करणार आहोत. तसंच मानवी कान पण आहे. मानवी कान कसं असं, मानवी कानाचं वर्किंग कसं होतं, मानवी कानामध्ये बाह्य कर्ण असतो, तो सुपासारखा असतो. त्याचं काय असतं, की वेगवेगळ्या वेव्ज ग्रास्पिंग करायचं ते काम करतं. त्यात पुन्हा कर्णावर येतं आणि कर्णामध्ये मग पडदा येतो. आपण बोललेल्या सगळ्या गोष्टी पडद्यावर आढळतात, पडदा कंपन होतो आणि पडदा कंपन झाला की आपल्या चेतापेशी ते काही संवेदना ग्रास्पिंग करतात आणि त्या विद्युत लहरीचं मग रूपांतर होतं. नंतर मग तिची जाणीव आपल्या मेंदूला होते. म्हणजे आपलं पूर्ण कानाचं वर्किंग कसं होतं, कानाची ऐकण्याची क्षमता कोणत्या, ते त्याला श्राव्यातील ध्वनी, अश्राव्यातील ध्वनी म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट कानाची ऐकण्याची क्षमता काही तुम्ही परीक्षेला विचारलं होतं, की श्राव्यातील ध्वनी किती आहे, अश्राव्यातील ध्वनी किती आहे, श्राव्यातील ध्वनी किती आहे, हे तुमच्या परीक्षेला विचारलं होतं. म्हणजे माणूस कोणता ध्वनी ऐकू शकतो, म्हणजे कानाच्या क्षमतेवर डिपेंड आहे की मानवी कान कसा काम करतो. तर तो सुद्धा आपण या जीवशास्त्राच्या आरोग्यशास्त्र टॉपिकमध्ये अनालिसिस करणार आहोत, की मानवी डोळा आणि मानवी काम कसं वर्किंग करतं. त्यानंतर पुढे आहे मानवी अस्थि संस्था. मानवी अस्थि संस्था म्हणजे काय, की मानवी शरीरामध्ये तुम्ही पाहिला की वेगवेगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहता की एखादा व्यक्तीचा काय मृत्यू झाल्यानंतर त्याला दफन केलं जातं, ठीक आहे. दफन केल्यानंतर काय होतं, काही दिवसांनी त्याचं काय होतं, शरीराचे बाकीचे सगळे पार्ट झिजतात आणि मानवी शरीरामध्ये सांगाडा शिल्लक राहतो. ह्या सांगाडा म्हणजे आपल्या शरीराची अस्थि संस्था, की आपल्या शरीरामध्ये असणारा पूर्ण हाडाची सांगाडे, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो अस्थि संस्था. मग मानवी शरीराची अस्थि संस्था कशी बनते, अस्थि संस्थेमध्ये कोणकोणते हाडे असतात, त्या हाडांची हालचाल कशी होते, ठीक आहे. मानवी शरीरात सगळ्यात मोठे हाड कोणतं, मानवी शरीराचा जो चेहरा आहे, चेहऱ्यामध्ये किती प्रकारचे हाडे असतात,
ठीक आहे. त्यानंतर मग कोणते हाडे मुवमेंट करतात, कोणते हाडे मुवमेंट करत नाहीत, ठीक आहे. असे तुमच्या परीक्षेला एखादा नवीन मुली जर जन्माला आले बाळ, तर त्याच्या शरीरामध्ये नेमकं किती हाडे असतात, प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात, ठीक आहे. अशी परीक्षा तुमच्या क्वेश्चन विचारतात. ते खूपच सिंपल असतात. हे मानवी शरीराच्या अस्थि संस्थेमधून येतात की मानवी अस्थि संस्था कशापासून बनली, कशी बनली आणि त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, त्याचं कार्य कोणतं आहे, ते मानवी शरीराच्या अस्थि संस्थेमध्ये येतं. त्यानंतर पुढचा लास्ट पॉईंट ह्या रोगशास्त्र, ठीक आहे. तुमच्या परीक्षेला या रोगशास्त्रामधून दरवर्षी 2 क्वेश्चन येतात, ठीक आहे. रोगशास्त्रामधून दरवर्षी 2 क्वेश्चन येतात. मग रोगशास्त्र म्हणजे काय? काही रोग हे संसर्गजन्य असतात आणि काही रोग असंसर्गजन्य. संसर्गजन्य म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला रोगाची बाधा झाली असेल आणि त्या रोगाच्या बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये दुसरा व्यक्ती आला तर त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात. जसं कोरोना हे संसर्गजन्य रोग आहे. मग काही रोग संसर्गजन्य असतात, काही रोग हे असंसर्गजन्य असतात की त्या संसर्गातून त्याची निर्मिती होऊ शकत नाही. काही रोग कशा असतात? ते अनुवंशिक असतात की जन्मापासून ते आलेले असतात. म्हणजे वडिलांच्या पासून किंवा आईपासून काही रोग पुढे काय झालं त्या अपत्यामध्ये पण येतात. त्याला काय म्हणतात? अनुवंशिक रोग म्हणतात. तर सुरुवातीला रोग म्हणजे काय, रोगाचे प्रकार कोणते आहेत ते थोडं आणले काही बरोबर. म्हणजे सुरुवातीला संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, अनुवंशिक रोग, हे रोगाचे प्रकार कोणते ते आपण अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर रोगाच्या उत्पत्तीची कारणे कोणते, ठीक आहे. प्रत्येक रोग उत्पत्तीला वेगवेगळी कारणे असतात. काही रोग जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतात, काही रोग हे पाण्याच्या कमतरतेमुळे होतात, काही रोग हे म्हणजे वेगवेगळ्या शरीरामध्ये पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे रोग होतात. मग रोगाची कोणती कारके आहेत? काही रोग जीवाणूमुळे होतात, काही रोग विषाणूमुळे होतात, ठीक आहे. मग जीवाणू म्हणजे नेमकं काय, विषाणू म्हणजे नेमकं काय? विषाणूमुळे तुम्हाला माहित आहे पोलिओ असेल, HIV असेल, पुन्हा चिकुनगुनिया, डेंग्यू, ही सगळी लोक विषाणूमुळे होतात. आणि विषाणूमुळे झालेले लोक सहजासहजी बरे होत नाही. विषाणू आपण मानवी शरीरामध्ये नष्ट करू शकत नाही. कोरोना सुद्धा हा विषाणूजन्य रोग आहे. पोलिओचा जो विषाणू आहे त्याचा सुद्धा आपण नायनाट करू शकत नाही, तो शरीरातून मारू शकत नाही. मग त्यासाठी प्रतिजैविके काढलेत आपण की त्याचा प्रसार थांबवू शकतो. पण मानवी शरीरामध्ये जर पोलिओचा विषाणू केला तर तो आपण नष्ट कधीही करू शकत नाही. कारण विषाणू कधीही भरपूर विषाणू असे की ते मानवी शरीरातून नष्ट करता येत नाही, ठीक आहे. हे पण थोडं तुम्हाला माहित पाहिजे. कोरोना पण आहे मानवी शरीरामध्ये, आता औषधाची प्रोसेस चालू आहे, ठीक आहे. बघा, म्हणजे विषाणू म्हणजे नेमकं काय, जीवाणू म्हणजे काय, जीवाणूमुळे कोणते रोग होतात, विषाणूमुळे कोणते रोग होतात, हे आपण रोगशास्त्र टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. त्याचप्रमाणे रोगशास्त्र टॉपिक मध्ये आपण पुढच्या गोष्टी अनालिसिस करणार आहोत. ते म्हणजे मानवी शरीरातील काही महत्वाचे रोग जे तुमच्या परीक्षेला विचारतात. की समजा एखादा रोग असेल, क्षयरोग असेल, ठीक आहे, तर टीबी म्हणतात. क्षयरोग कशामुळे होतो, कोणत्या जीवाणूमुळे होतो? क्षयरोग जीवाणूमुळे होतो. आणि क्षयरोग होऊ नये म्हणून आपल्याला कोणती लस दिली जाते? BCG लस सगळ्यांना ऐकून माहित असेल, लहानपणी असं सर्वांना BCG लस दिली जाते. ही BCG लस का दिली जाते? कारण आपल्याला क्षयरोग होऊ नये म्हणून, ठीक आहे. तुमच्या परीक्षेला हा क्वेश्चन सुद्धा आला होता की BCG लस आहे ते कधी दिली जाते, का दिली जाते? तर क्षयरोग कशामुळे होतो, कसा होतो आणि शरीरामध्ये त्याची वाढ कशी होते, त्याचा माणसामध्ये मृत्यू कसा होतो तो आपण पाहणार आहे. त्यानंतर पुन्हा कुष्ठरोग आहे, ठीक आहे. त्यानंतर पोलिओ आहे, त्यानंतर कर्करोग आहे, पोलिओ, कर्करोग. त्यानंतर HIV होणारा एड्स हा रोग आहे. त्यानंतर पुन्हा इबोला आहे, झिंका आहे, सध्या खूप चर्चेमध्ये आहे. इबोला खूप चर्चेमध्ये, कारण ते मध्ये त्याला आपण जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केली होती इबोलाला. मग इबोला का आहे? झिंका व्हायरस आहे. झिंका म्हणजे नेमका का आहे, ठीक आहे. म्हणजे इबोला असेल, झिंका असेल, त्यानंतर पुन्हा मध्ये आलेला पुन्हा स्वाईन फ्लू असेल, ठीक आहे. त्यानंतर आलेला कोरोना असेल, ठीक आहे. असे जे वेगवेगळे रोग आहेत, त्यामध्ये सगळ्यात चर्चेचा मधुमेह, त्याला आपण शुगर म्हणतो, ठीक आहे. ही असे जे वेगवेगळे असे नियरली 8 ते 10 रोगांचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण तुमच्या परीक्षेला एखाद्या रोगावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की HIV रोग कोणत्या विषाणूमुळे होतो, तो शरीराला कशा प्रकारे घातक होतो, त्यामुळे शरीराला कशा प्रकारे नुकसान होतं. इबोला व्हायरस जर शरीरामध्ये गेला तर तो कशामुळे, इबोला व्हायरसचा प्रसार कसा होऊ शकतो, झिंका व्हायरस त्याचा प्रसार कसा होतो, तो मानवी शरीराला कसा आघात करतो. कोरोना असेल, कोरोना मानवी शरीरामध्ये कसा प्रवेश करतो, तो कोणत्या फॅमिलीमधून येतो, ठीक आहे. हा फॅमिली म्हणजे काय ते सगळं आपण पाहणार आहोतच पुढे येणार आहे तुमच्या सिलेबसमध्ये. म्हणजे आपण हे रोगशास्त्रामध्ये लास्टचा टॉपिक आपण अनालिसिस करणार आहोत की आपल्या शरीराला होणारे वेगवेगळे 8 ते 9 रोगांचा अभ्यास करणार आहोत. हे तुमच्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचं होतं, ठीक आहे. मला आवडतं बायोमधला जो दुसरा टॉपिक मी घेतला होता की मानवी आरोग्यशास्त्र. ह्या मानवी आरोग्यशास्त्रामध्ये आपण एवढ्या गोष्टीचा अनालिसिस करणार आहोत. आणि लास्टला शेवटचा पॉईंट राहतो की बायोचा तिसरा पॉईंट ते मी डिवायडेशन केलं होतं की त्यामध्ये आपण पाहणार होतो वर्गीकरण, ठीक आहे, वर्गीकरण, ठीक आहे. की बायोचा तिसरा पॉईंट जो वर्गीकरण, तो 1 ते 2 मार्कला दरवर्षी असतो. ज्या वर्गीकरणामध्ये काय काय येतं, बायोचं वर्गीकरण काय केलं जातं, त्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण, 3 गोष्टी पाहणार आहोत, मग मी सांगितलं, ठीक आहे. पहिला आहे सजीवांचं वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण. दुसरा आहे वनस्पती वर्गीकरण,
आणि त्यानंतर आहे प्राणी वर्गीकरण. 3 प्रकारचे वर्गीकरण. ठीक आहे. 1 मार्काला दरवर्षी, 2 मार्काला असतोच एक की सजीवांचं. मग सजीवांचं वर्गीकरणाचा विचार केला तर सजीवांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातं. ठीक आहे. सजीवांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातं. एक असं द्विमान वर्गीकरण. द्विमान वर्गीकरण म्हणजे काय, म्हणजे एक सजीवांचं वर्गीकरण 2 पद्धतीने. एक आहे द्विमान वर्गीकरण. द्विमान म्हणजे काय, 2 पद्धती. द्विमान मध्ये एक असतं, त्याला एकाला म्हणतात प्रजाती, दुसऱ्याला म्हणतात जाती. ठीक आहे. जाती आणि प्रजाती, त्याला द्विमान म्हणजे 2च भागामध्ये विभाजन. द्विमान 2च मान आहेत, 2च पद्धत आहेत. एक म्हणजे जाती आणि दुसरं प्रजाती. तसं मनुष्य कुठे येतो, मनुष्य होमोसेपियन मध्ये येतो. होमोसेपियन म्हणजे काय, होमो ही जात झाली, सेपियन ही प्रजाती झाली. म्हणजे जात आणि प्रजात असे 2 प्रकार आहेत. त्याला म्हणतात द्विमान पद्धत. आणि दुसरे आहे त्याला म्हणतात पंचसृष्टी वर्गीकरण. पंचसृष्टी वर्गीकरण हे माहित पाहिजे. पंचसृष्टी वर्गीकरण म्हणजे काय, त्यामध्ये सृष्टी मोनेरा येतं, सृष्टी प्रोटेस्टा येतं, सृष्टी कवक येतं, सृष्टी प्राणी येतं आणि सृष्टी वनस्पती येतं. अशा 5 भागामध्ये वर्गीकरण केले, त्यामुळे त्याला म्हणतात पंचसृष्टी वर्गीकरण. ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी, हे जे सजीव आहेत, हे सजीव आम्ही 5 भागामध्ये डिवायडेशन केले. कोणकोणते, तर मोनेरा, प्रोटेस्टा, कवक, प्राणी आणि वनस्पती अशा 5 भागामध्ये डिवायडिंग केले. त्याला पंचसृष्टी वर्गीकरण म्हणतात. ठीक आहे. त्याचं वनस्पती वर्गीकरण पुन्हा 2 प्रकारे केले. ठीक आहे. वनस्पती वर्गीकरण 2 प्रकारे आहे. ठीक आहे. मग वनस्पती वर्गीकरण कोणतं आहे, तर त्यामध्ये पहिलं असतं त्याला म्हणतात क्रिप्टोगम्स. एक असतं क्रिप्टोगम्स आणि दुसरं असं त्याला म्हणतात फेनोरोगम्स. क्रिप्टोगम्स आणि फेनोरोगम्स अशा 2 भागामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण केलं जातं. मग क्रिप्टोगम्स म्हणजे काय, ह्या क्रिप्टोगम्सचे पुन्हा 3 भागामध्ये विभाजन होतं. त्यामध्ये असतं थॅलोफायटा, बायोफायटा आणि टेरिडोफायटा. ठीक आहे. हे क्रिप्टोगम्सचे पुन्हा 3 प्रकार आहेत. मागच्या टायमाला तुमच्या परीक्षेला विचारलं होतं थायलोफायटाची वैशिष्ट्य काय. ठीक आहे. म्हणजे तुमच्या बघा, आपल्याला जास्त डेप्थवर जायचं, फक्त पाहायचं क्रिप्टोगम्स म्हणजे काय, फेनोरोगम्स म्हणजे काय, क्रिप्टोगमचे वैशिष्ट्य काय आणि फेनोरोगमचे वैशिष्ट्य काय. ठीक आहे. क्रिप्टोगमचे 3 प्रकार, थॅलोफायटा, फायोफायटा आणि टेरिडोफायटा. ठीक आहे. मग तिन्हीचे वैशिष्ट्य काय पुढे आपण पाहूया. आणि फेनोरोगम्सचे 2 प्रकार पडतात, एक अनावृत्त बीज वनस्पती आणि दुसरा आवृत्त बीज वनस्पती. ठीक आहे. हे जे 2 प्रकार, म्हणजे हे जे 2 प्रकार आहेत, हे जे 2 प्रकार आहेत, एवढे 4 प्रकार फक्त पाहायचे. क्रिप्टोगमचे 2 प्रकार कोणते, तर क्रिप्टोगमचे 3 प्रकार, बायोफायटा, थॅलोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि फेनोरोगमचे 2 प्रकार, आवृत्त बीज वनस्पती आणि अनावृत्त बीज वनस्पती. एवढं जर केला तर तुमचं वनस्पती वर्गीकरण संपतं. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे द्विमान म्हणजे काय त्याचं पाठ करायचं आहे. फक्त 2 व्याख्या. पंचसृष्टी म्हणजे 5 सृष्टी म्हणजे 5 भागात विभाजन आणि प्रत्येकाची व्याख्या माहित पाहिजे. वनस्पती वर्गीकरण कशाच्या आधारे वनस्पती वर्गीकरण होतं, 2 प्रकार कोणते आणि त्याचे सब पॉईंट कोणते. एवढ्या जर व्याख्या जरी माहित असेल तर तुमच्या परीक्षेचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतो. त्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण सुद्धा 2 प्रकारे केलं जातं. एक आहे पहिल्यांदा सममित प्राण्याचं वर्गीकरण, सममितीवरून प्राण्याचं वर्गीकरण होतं. आणि दुसरं प्राण्यांचं वर्गीकरण आहे, त्या दुसऱ्या प्राण्याच्या वर्गीकरणानंतर सपुष्ट रज्जूच्या अस्तित्वावरून त्यालाच आपण काय म्हणतो, पाठीचा कणा. सपुष्ट रज्जू म्हणजे काय, पाठीचा कणा. म्हणजे प्राण्याचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातं. एक सममितीवरून, ठीक आहे, म्हणजे प्राण्याचं वर्गीकरण एक सममितीवरून आणि दुसरं आहे ते सपुष्ट रज्जूच्या अस्तित्वावरून, म्हणजे पाठीच्या कणाच्या अस्तित्वावरून. ठीक आहे. सममित म्हणजे काय, की मानवी शरीर असं आहे की त्याच्या बरोबर मध्ये जर कापलं गेलं तर 2 समान भाग होत असतील तर त्याला सममित म्हणतात. जसं मनुष्य आहे, मनुष्याच्या बरोबर मध्ये जर तुम्ही छेद केला तर मनुष्याच्या बरोबर 2 एकसारखे भाग तयार होतात. ठीक आहे. म्हणजे बरोबर सममित 2 भाग तयार होतात, त्याला सममिती म्हणतात. की ज्या प्राण्यांचं आपण बरोबर मध्ये जर कापलं गेलं, विभाजन केलं तर 2 भाग तयार होत असेल तर त्याला सममिती म्हणतात. आणि दुसरं असममिती म्हणजे ज्याचं जर तुम्ही विभाजन, स्टार मासा असतो, स्टार मासा आकार तुम्हाला माहित आहे, स्टार मासा कसा असतो, तर स्टार आहे नावाप्रमाणे असा असतो तो. ठीक आहे. मग या स्टार मासा तुम्ही बरोबर मधून विभाजन करू शकता का, तर विभाजन करू शकत नाही. मग त्याला दुसरा प्रकार म्हणजे सममितीचे 2 प्रकार, म्हणजे प्राण्याचं वर्गीकरण एक सममितीच्या आधारावर, की सममित असणारे आणि सममित नसणारे. ठीक आहे. दुसरं सपुष्ट रज्जू म्हणजे पाठीच्या कणाच्या अस्तित्वावरून. त्याचे 2 प्रकार, पाठीचा कणा असणारे आणि पाठीचा कणा नसणारे. मग पाठीचा कणा असणाऱ्यामध्ये किती होतं, पाठीचा कणा नसणाऱ्याचे 8 प्रकार पडतात. ठीक आहे. म्हणजे पाठीचा कणा असणाऱ्या, एक मिनिट,
पुष्ठरज्जूच्या अस्तित्वावरून म्हणजे काय, पाठीचा कणा असणाऱ्यावरून काय होतं, सजीवांचं 8 प्रकारे वर्गीकरण होतं. त्यामध्ये असं युराकोर्टा, ते आपण नंतर पाहू, युराकोर्टा वगैरे असे प्रकार, त्यामध्ये वनस्पती प्राणी पण येतात, उभयचर येतात, मत्स्य येतं, सरीसृष्ट येतात. ठीक आहे, हे 8 प्रकार आहेत. म्हणजे काय, सपुष्ठरज्जूच्या अस्तित्वावरून 8 प्रकार आहेत. ते पुढे आपण अनालिसिस करू कोणते 8 प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचं उदाहरण कोणतं आहे. तुमच्या परीक्षेला ते उदाहरण विचारतात आणि ते कुठल्या वर्गामध्ये समावेश होतो ते विचारतात. ठीक आहे, ते नंतर तुम्हाला मी शिकवताना सांगेन की ते 8 प्रकार कोणते. आणि पाठीचा कणा नसणाऱ्याच्यावरून कुणाचे ते 11 प्रकार पडतात. ठीक आहे, मग ते 11 प्रकाराची नावं आणि त्याची उदाहरण तुम्हाला माहित पाहिजे. एवढं जर तुम्हाला माहित असेल तिथला क्वेश्चन सोडवू शकतो. इथं फक्त प्राण्याच्या वर्गीकरणाचा जो दुसरा पार्ट आहे, इथं फक्त इंग्लिशचा कन्फ्युजन करणारे शब्द येतात. हा पार्ट पूर्ण बायोचं मी विश्लेषण केले. पूर्ण बायोच्या विश्लेषणमध्ये एवढा पॉईंट तेवढा किचकट आहे, बाकीचे सगळे पॉईंट सोपे आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे सगळं विश्लेषण मी का केलं होतं, कारण तुमच्याकडे बायोकडे पाहण्याची किंवा जीवशास्त्राकडे पाहण्याची तुमची दृष्टी कशी आहे त्यावर तुम्हाला सगळं दिसत असतं. तुम्ही बायोकडे पाहताना हा विषय जर अवघड आहे म्हणून जर तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला खूप बायो कायमचा आवडू शकतं, आणि याच बायोकडे जर तुम्ही सोपा आहे म्हणून जर पाहिला तर तुम्हाला बायो खूप सोयीस्कर होऊ शकतं. ठीक आहे, मला वाटतं आता आपण आपल्या बायोचं जे पूर्ण आपण विश्लेषण केलं होतं, बायोच्या सर्व टॉपिक त्याचं विश्लेषण मी इंट्रोडक्शन फक्त दिल्या. पुढचं लेक्चर असेल, पुढच्या लेक्चर पहिला जो टॉपिक आहे मानवी पेशी आणि मानवी पेशी रचना, त्या टॉपिकला पुढच्या लेक्चरपासून सुरुवात करूया. आशा आहे या व्हिडिओतून तुम्हाला भरपूर माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. ह्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. आता ऐकून थांबूया. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू.